Okay. Good afternoon. Thank you for joining this session. This session is very important. Why it is important? Because of the risk management. Okay. So in day-to-day life, we are taking almost so many risks, correct? Am I audible? Yes, yes. Okay. So in our day-to-day life, we are taking so many risks. But why are we taking risk? Correct? Because everyone's life is not so easy. करेक्ट. सगळ्यांचं लाईफ हे आहे, सगळ्यांनाच अडथळे येतात आयुष्यामध्ये आणि ते अडथळे आपण कसे त्याला तोंड देऊन किंवा त्या अडथळ्यांना सामोरं जाऊन आपण आयुष्य कसं पुढे ढकलतो, तेच रिस्क मॅनेजमेंट आहे. बरोबर आहे. आता आपण एखादी पॉलिसी खरेदी करतो, ती पॉलिसी कधी चांगली लागते, म्युच्युअल फंड्स मध्ये आपल्याला चांगले रिटर्न मिळतात, आपण म्हणतो वा ती चांगली लागली. बरोबर. कधी काही पॉलिसी घेते त्याच्यात हिडन क्लॉजेस असतात, आपल्याला कळत नाही आणि आपण लॉस करतो. शेअर मार्केट, बरोबर. रिस्क, आपण आयुष्यात सगळीकडे रिस्क घेत असतो. जेव्हा एक आई बाळाला जन्म देते, ओके, तर ते बाळ जन्मलं म्हणजे ते सुखरूप जन्मेपर्यंत ती एक रिस्कच असते आईला. बरोबर आहे. कितीतरी बायका जन्म देऊन म्हणजे एकतर मूल मरतं किंवा बाई मरते किंवा दोन्ही सुखरूप होतं. तर मला ह्याच्यातनं एकच सांगायचं आहे की आयुष्यामध्ये रिस्क असल्याशिवाय मजाच नाहीये आणि प्रत्येक गोष्टीत रिस्क आहे. तर आजचा हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, कारण आपण जेव्हा काम करतो, ज्या ठिकाणी काम करतो, ज्या ठिकाणी आपलं प्रोडक्शन होतं, ज्या ठिकाणी आपण सिस्टम बनवतो, ज्या ठिकाणी आपण सगळं काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते करता करता त्या प्रत्येक गोष्टीत काही ना काही रिस्क असते. तर ती रिस्क आपण कशी आयडेंटिफाय करायची, ती रिस्क इव्हॅल्युएट कशी करायची, त्याच्यानंतर मिटिगेट म्हणजे त्याच्यावर सोल्युशन कसं काढायचं. आता तुम्हाला एखाद्या गोष्टीत कळलं की एखादी रिस्क आहे बाबा, एक साधं उदाहरण घ्या. माणूस रस्त्यावर चालतो, बरोबर आहे. रस्त्यावर चालताना समोरून धाडकन एका गाडीने ठोकले, बरोबर आहे. पण तो माणूस जाताना त्याने कधीच विचार केला नव्हता ना की माझा ऍक्सिडेंट होईल, बरोबर. परंतु समजा माणूस घरून जाताना, समजा बाईकवर जाताना त्याने प्रिकॉशनरी मेजर घेतले, जसं हेल्मेट घातलं, गॉगल घातला, व्यवस्थित त्याने सूट घातला आणि तो एकदम सेफली ड्राईव्ह करतोय रस्त्यावर स्कूटर, बरोबर आहे. जरी समोरचा माणूस स्पीड मध्ये आला तरी त्याचं लक्ष आहे, तो प्रोटेक्टेड आहे आणि त्याने कंट्रोल ठेवला स्पीडवर, तर तो आपोआप ब्रेक मारेल किंवा तो थोडा साईडला घेईल की नाही गाडी. म्हणजे काय होतं की त्याने आधीच आयडेंटिफाय केली रिस्क, की मी जाताना माझ्या आयुष्यात काही घडू शकतं, मी जरी नाही चुकलो तरी समोरून येणारी व्यक्ती मला जर डॅश केलं म्हणजे मला जर ठोकलं तर काय होईल, म्हणून मी आधीच प्रिकॉशनरी मेजर घेतले. का तर मी हेल्मेट घातलं, मी तो सूट घातला, गनबूट घातला आणि मी ड्राईव्ह केलं, बरोबर आहे. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. रिस्क ही आहेच कुठेही जा तुम्ही, पण ती रिस्क आयडेंटिफाय करणं, ती इव्हॅल्युएट करून त्याच्यावर तोडगा काढणं, त्याच्यावर सोल्युशन काढून तुम्ही हेल्मेट घालणं किंवा तो पीपी किट म्हणजे तो परिधान करणं आणि मग ड्राईव्ह पण स्लो करणं, बरोबर की नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण आत्मसात करू शकलो आपल्या लाईफमध्ये तर लाईफ हे सुरळीत होतं. तर आपलं ISO स्टँडर्ड 9001 काय म्हणतं की तुम्ही काहीही करा आयुष्यामध्ये, तुम्ही प्रोडक्शन कुठल्याही गोष्टीचं करा, परंतु तुम्ही रिस्क आयडेंटिफाय करा. आयडेंटिफाय ही प्रत्येक गोष्टीत करा. समजा तुमची प्रोसेस आहे, एखादी प्रोसेस, तुम्ही HR प्रोसेस, परचेस प्रोसेस किंवा तुमची पॅकेजिंग प्रोसेस, प्रोडक्शन प्रोसेस, अशा व्हरायटीज ऑफ प्रोसेस आहेत. त्या प्रोसेसमध्ये कुठे काही रिस्क आहे का, ती तुम्ही आधी आयडेंटिफाय करा, इव्हॅल्युएट करा, मग ती मिटिगेट करा. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला एक रिस्क मॅनेजमेंट प्लॅन बनवायला लागतो आणि आपल्याला ठरवायला लागतं किती रिस्क आहे, कुठल्या लेवलची आहे, लो रिस्क आहे, मीडियम रिस्क आहे, हाय रिस्क आहे, बरोबर. मग जेव्हा आपण स्टँडर्ड इम्प्लिमेंटेशन करतो आपल्या कंपनीमध्ये, तेव्हा रिस्क इव्हॅल्युएशन साठी पण अजून एक स्टँडर्ड आहे, त्याला म्हणतो आपण ISO 14971. तर त्या स्टँडर्ड नुसार ही रिस्क कशी इव्हॅल्युएट करतात, कशी म्हणजे आयडेंटिफाय करून इव्हॅल्युएट करून मिटिगेट कसं करतात, ह्याचे क्लॉजेस दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला कसं आहे ना, आपल्याला रिस्क ही
आयडेंटिफाय करणं फार जरुरी आहे. आयडेंटिफायच्या व्यतिरिक्त इव्हॅल्युएट आणि मिटिगेशन, आणि तीच कशी करायची आहे आजच्या ह्या ट्रेनिंगच्या सेशनमध्ये मी अरविंदला सांगितलेले आहे. प्रेझेंटेशन आम्ही बनवून ते फायनलाइज केलं. 2 दिवस आम्ही याच्यावर वर्क करतोय आणि नाऊ आय रिक्वेस्ट अरविंद टू टेक इट आहे. परंतु माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला काही जर नाही कळलं तर प्लीज रेज युअर हँड, क्लेरिफाय युअर डाऊट, कारण हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. हा टॉपिक समजणं फार जरुरी आहे, राईट फ्रॉम टॉप मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट टिल लोअर क्लास. ओके, लेमन्स सगळ्यांना हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण जेव्हा आयएसओ मॅनेजमेंट आयएसओ 9001 ऑडिट फेस करू तेव्हा पहिला प्रश्न असतो ऑडिटरचा की तुम्ही रिस्क बेस्ड अप्रोच घेतला की नाही. त्यामुळे तिथे आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करावं लागतं, तिथे आपल्याला ठामपणे सांगावं लागतं की येस वी हॅव टेकन इन टू कन्सिडरेशन रिस्क बेस्ड अप्रोच, आणि आम्ही रिस्क चांगली सगळ्या गोष्टीत आयडेंटिफाय करून ती कशी मिटिगेट करायची त्याची सगळी प्रोसेस लिहिलेली आहे, सगळ्या प्रोसिजर आहेत आमच्याकडे. कापा आहे, रूट कॉज अनालिसिस आहे, इन्व्हेस्टिगेशन, सगळं काही आमची सिस्टम मध्ये आम्ही बनवलेलं आहे आणि तेच आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करावं लागेल. ठीक आहे, आय होप इट इज प्रिटी क्लिअर नाऊ. काही क्वेश्चन आहे तुमचे? काही असेल तर मला सांगा बिंदास, लाजू नका, कारण हा विषय समजणं फार फार जरुरी आहे आणि समजणं तितकंच कठीण आहे. मी समजू शकते, एका किंवा 2 ट्रेनिंग मध्ये नाही समजणार, पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल रिस्क मॅनेजमेंट प्लॅन लिहायला बसाल, प्रत्येक गोष्टीत काय रिस्क आयडेंटिफाय करायची, कशी करायची, 5 Why अनालिसिस काय, FT अनालिसिस काय, हे तुम्हाला हळूहळू कळेल. तर मी आता अरविंदला हे करते, मी जास्त वेळ बोलू शकत नाही, मला थोडी तब्येत ठीक नाहीये. तर अरविंद पुढचं कंटिन्यू करेल सेशन. थँक्यू. ओके, गुड आफ्टरनून एव्हरीबॉडी. गुड आफ्टरनून. तर मॅडमने आता जसं सांगितलं की रिस्क असेसमेंट, रिस्क या शब्दाचा मराठीत अर्थ आहे जोखीम. आणि आता जसं सांगितलं तसं प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठे काय असते, रिस्क असते. आता आपण आपल्या कंपनी पुरता जर विचार करायला गेलो तर कुठे कुठे रिस्क आहे, आपण कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी करतोय. आपण काय बघतोय, आपली कंपनी वेगवेगळे प्रॉडक्ट बनवते, बरोबर, त्यात मेडिकल डिव्हाइसेस पण आहेत. आता ह्या सगळ्यामध्ये हे सगळं बनवत असताना हे सगळ्याचं स्टार्ट टू एंड, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं जे जे काय ऍक्टिव्हिटी करतो, प्रोसेस करतो, आपण ज्या सगळ्या मेथड किंवा सिस्टम आपण सेट करायचा प्रयत्न करतो, या प्रत्येकामध्ये कुठे ना कुठे काय आहे, रिस्क आहे. कुठे ना कुठे काहीतरी निगेटिव्ह व्हायचे चान्सेस आहेत. निगेटिव्ह म्हणजे आपण विचार करतोय सगळं चांगला करायचं, पण प्रत्येक गोष्ट चांगलीच होईल आणि प्लॅन प्रमाणेच होईल असं कधी होत नाही बघा. तर त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. ते येणारे प्रॉब्लेम्स आधीच आपल्याला ओळखायचे, काय काय होऊ शकतं, काय काय निगेटिव्ह होऊ शकतं, काय काय वाईट होऊ शकतं, आणि मग त्याप्रमाणे आपण त्याचा इफेक्ट, त्याचा परिणाम आपल्या प्रॉडक्ट वरती होऊ नये, आपल्या कंपनीच्या कामावरती, आपल्या प्रॉडक्टच्या क्वालिटीवरती होऊ नये, याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. तर काही गोष्टी आपल्याला अंदाजाने पुढच्या ठरवायच्या, आणि हे सगळं जे आपण करणार आहोत त्याला रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. म्हणून आजच्या आपल्या टॉपिकचं नाव काय, रिस्क असेसमेंट, म्हणजे रिस्क ओळखायची, ती किती आहे त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. त्या सगळ्या मेथड आपण दाखवलेल्या त्या प्रेझेंटेशन मध्ये, आणि असं सगळं करून मग त्या मॅनेज करायचे. मॅनेज म्हणजे त्याच्यातून कमीत कमी नुकसान कसं होईल असा मार्ग आपल्याला शोधायचा. आणि ह्याच्यासाठी जसं सांगितलं तसं स्टँडर्ड आहे ISO 14971. हा सपोर्टिंग स्टँडर्ड आहे. आपण सर्टिफिकेट घेणार आहोत 9001 चं, दुसरं घेणार आहोत 13485. पण हा जो स्टँडर्ड आहे हा ह्या सगळ्यांसाठी सपोर्ट आहे. खास करून मेडिकल डिव्हाइस आपण म्हणतोय, आपण स्लॅब बनवते किंवा इतर काही गोष्टी बनवते ज्या मेडिकल पर्पज साठी वापरल्या जाणार, तर त्याचं रिस्क मॅनेजमेंट करण्यासाठी हा एक वेगळा आणि सेपरेट स्टँडर्ड आहे. आणि त्याच्याप्रमाणे काय काय करतात, कुठल्या कुठल्या प्रोसिजर आहेत, कशा रिस्क ओळखल्या जातात, कशा त्या मॅनेज केल्या जातात, हे सगळं आपण आज बघणार आहोत. तर याच्यामध्ये काय काय बघणार आपण, तर पहिलं रिस्क मॅनेजमेंट काय असतं. रिस्क मॅनेजमेंट, रिस्क कशाला म्हणतात, रिस्क मॅनेजमेंट कशाला म्हणतात, त्याचं महत्व काय आहे
ते करण्यासाठी कुठली कुठली टेक्निक वापरली जातात, हे सगळं केल्यानंतर सगळ्या रिस्कचं मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला कसा प्लॅन बनवतो आपण. त्यानंतर काही गोष्टी चुकल्यानंतर त्याचं कारण शोधायला लागतं आपल्याला, कारण आपल्याला ते करेक्शन करायचं. मग ते शोधण्यासाठी काय काय टेक्निक्स किंवा टूल्स वापरली जातात. आणि ह्या सगळ्यामध्ये जी आपली टॉप मॅनेजमेंट आहे किंवा जे आपली सिनियर लोक आहेत त्यांचा रोल काय आहे आणि ते आपल्या बरोबर कसं काम करणार आहे, हे सगळं साधारण आजच्या प्रेझेंटेशन मध्ये आहे. आता रिस्क म्हणजे काय, मराठीत काय मगाशी सांगितलं मी, जोखीम. कशाला म्हणायचं जोखीम, कशाला रिस्क म्हणायचं? तर त्याची व्याख्या सांगितली स्टँडर्ड मध्ये. अ जनरल कन्सेप्ट, as a general concept, an activity in which an individual, organization or government is involved can expose those or other stakeholders to hazards which can cause loss or damage to something they value. रिस्क कशाला म्हणायचं, तर कुठलीही ऍक्टिव्हिटी ज्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल म्हणजे एखादा माणूस, एखादी संस्था किंवा गव्हर्नमेंट, हे जे कोण सगळे इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये, स्टेक होल्डर म्हणजे आपले गिरायक असतील, आपले सप्लायर असतील, एवढे सगळे मिळून त्याच्यासाठी त्यांना कुठेतरी धोका निर्माण होत असेल. धोका कशा कशाला असू शकतो, तर लॉस ऑर डॅमेज टू समथिंग दे व्हॅल्यू. ज्या गोष्टीला आपण व्हॅल्यू दिलेली आहे, ज्या गोष्टीची आपण किंमत करतो, ज्या गोष्टीला नुकसान पोचल्यानंतर आपल्याला त्रास होऊ शकतो, अशा कुठल्याही गोष्टीला त्रास होणं, डॅमेज होणं किंवा लॉस होणं, असे कुठले धोके जिथे जिथे आहेत त्याला काय म्हटलं जातं, जोखीम म्हटलं जातं किंवा रिस्क म्हटलं जातं. आता हे थोडंसं कठीण वाटत असेल तर मी सोपं करून सांगतो की नुकसान एक साधारण काय, तर चोरी होऊ शकते. लॉस म्हणजे काय होऊ शकतं, चोरी होऊ शकते. एखादी वस्तू जिची आपल्याला व्हॅल्यू आहे, समथिंग दॅट वी व्हॅल्यू. समजा एखादं चप्पल चोरीला गेलं तर मला जास्त वाईट नाही वाटणार, पण माझे दागिने चोरीला गेले तर याची व्हॅल्यू जास्त आहे. तर असं ऑर्गनायझेशन मध्ये इंडिव्हिज्युअलला, ऑर्गनायझेशनला किंवा गव्हर्नमेंटला ज्या गोष्टीची व्हॅल्यू आहे त्या गोष्टीचा लॉस होणं, त्या गोष्टीला डॅमेज होणं, असे धोके जिथे जिथे आहेत तिथे तिथे काय आहे, जोखीम. आलं लक्षात? रिस्क कशाला म्हणतात ते स्टँडर्ड प्रमाणे ही डेफिनेशन आहे. एक व्यक्तीला, एखाद्या संस्थेला किंवा गव्हर्नमेंटला आणि त्याच्या बाजूला असणारे सगळे, त्याच्याशी संबंधित असणारे सगळ्या पार्ट्या ज्याला आपण म्हणतो, सगळे स्टेक होल्डर, एक कस्टमर आहे, सप्लायर आहे, आपले व्हेंडर आहेत, आपल्याला सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, आपल्या घरचे आहेत, आपण आहोत, सगळे आले त्याच्यामध्ये, जे जे संबंधित आहेत त्याच्याशी त्या सगळ्यांमध्ये हा हे रिस्क आहे त्या सगळ्यांना. रिस्क मॅनेजमेंट. आता रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय, तर रिस्क मॅनेजमेंट इज अ कॉम्प्लेक्स सब्जेक्ट एज स्टेक होल्डर्स प्लेस डिफरंट व्हॅल्यूज ऑन द प्रोबॅबिलिटी अँड सेव्हिरिटी टू हार्म ऑफ हार्म. आता रिस्क मॅनेजमेंट हा थोडा विषय थोडा कॉम्प्लिकेटेड आहे किंवा थोडा गुंतागुंतीचा अशासाठी आहे की प्रत्येकासाठी कशाची व्हॅल्यू काय असेल हे आपण नाही सांगू शकतो, बरोबर की. आणि प्रत्येक जण त्या त्या गोष्टीकडे वेगवेगळ्या नजरेने बघणार. एखाद्या गोष्टीला लॉस झाला एखाद्या गोष्टीचा, तर संदेशला कदाचित जास्त वाईट वाटतं, तेवढं कदाचित आत्मीयतेने वाटणार नाही, कारण त्या वस्तूची व्हॅल्यू त्याच्या नजरेने वेगळी असेल, त्यांच्या नजरेने वेगळी असू शकते. आपल्याला कंपनीला वाटतं माझं नुकसान जास्त झालं, त्यावेळी गिरायकाला वाटत नसतं की एवढं काय नुकसान झालं, कारण त्याला तेवढी व्हॅल्यू नाहीये त्याची. म्हणजे प्रत्येक जण त्या गोष्टीकडे कसं बघतो त्याच्यावरती ती रिस्क अवलंबून आहे. त्या रिस्कचं कॅल्क्युलेशन आहे, पुढे आपण करणार आहोत ते कॅल्क्युलेशन. त्यामुळे सगळ्या रिस्क शोधायच्या आणि त्या मॅनेज करायचं ही गोष्ट खूप कॉम्प्लिकेटेड आहे, कारण माझ्या दृष्टीने वेगळ्या गोष्टीला महत्व आहे, त्याच्या दृष्टीने वेगळ्या गोष्टीला महत्व आहे, आणि आपल्याला सगळ्यांना कन्सिडर करायचं, सगळ्यांना विचारात घ्यायचं. सगळ्यांना विचारात घेऊन कॅल्क्युलेशन करताना प्रत्येकाची नजर वेगळी आहे, प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन वेगळं आहे, ते सगळं आपल्याला या सिस्टम मध्ये बसवायचं. आता आपला जर विचार केला आपण किंवा हा स्टँडर्डचा विचार केला तर त्याच्यामध्ये किती जण इन्व्हॉल्व आहेत बघा. कोण कोण आहेत, तर आपण मेडिकल डिव्हाइसेस बनवतोय किंवा एखादं औषध बनवतोय समजा, तर डॉक्टर ते पेशंटला सांगणार, बरोबर की नाही. त्यानंतर हेल्थ केअर ऑर्गनायझेशन, हॉस्पिटल्स मध्ये ते वापरलं जाईल, गव्हर्नमेंटचे त्याच्यावरती रेग्युलेशन आहेत, इंडस्ट्री
म्हणजे आपल्यासारखे आणखी बरेच जण बनवणारे आहेत, आपले कॉम्पिटिटर्स आहेत, ते डायरेक्ट वापरणारा कोण आहे, पेशंट वापरतोय किंवा जनरल पब्लिक सगळे वापरत आहेत. तर आपण जे प्रॉडक्ट बनवतोय ते एवढ्या जणांचं त्याच्यामध्ये काय आहे, सहभाग आहे कुठल्या ना कुठल्या लोकांचा, तर त्याच्यातली रिस्क आहे ती ह्या सगळ्यांपर्यंत काय होते, पोहोचते. म्हणून आपल्याला ह्या सगळ्यांचा विचार करायचा. अरविंद, तो मेसेज काय येतोय मध्ये? हा, तेच काय कळत नाही. जस्ट चेक ना. एक बार एस्केप कर. प्लीज मूव दिस विंडो म्हणून येतं. हाँ, फुल व्यू करो. आलंय मला वाटतं फुल व्यू. ओके. तर आपल्याला रिस्क मॅनेजमेंट करण्यासाठी सगळ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या इंडस्ट्रीचा जरी विचार केला तरी खूप वेगवेगळे स्टँडर्ड्स आहेत जे काय करतात, आपल्याला हेल्प करतात रिस्क मॅनेजमेंटसाठी. आता हा जसा स्टँडर्ड आहे 14971, तसा बाकी सगळ्या इंडस्ट्रीमध्ये रिस्क मॅनेजमेंटसाठी 31,000 एक ISO स्टँडर्ड आहे, 24971 म्हणून एक स्टँडर्ड आहे, IEC 60601 आहे, IEC 62361 आहे, 10993 पुन्हा आपला 13485 आहे जो आपण आपलं सर्टिफिकेट घेणार आहोत. तर ह्या सगळ्या गाईडलाईन्स आहेत त्या काय करतात, इथे लिहिलेलं आहे. Guidelines provide principle and framework and a process for managing risk. ह्या सगळे स्टँडर्ड आपल्याला गाईड करतात, आपल्याला एक मार्गदर्शन देतात की तुम्ही कुठली कुठली तत्व कुठल्या प्रकारे काम करून तुमच्या रिस्क मॅनेज करायला पाहिजे. इट कॅन बी यूज बाय एनी ऑर्गनायझेशन रिगार्डलेस ऑफ इट्स साइज, ऍक्टिव्हिटी अँड सेक्टर. आणि हे सगळे स्टँडर्ड वापरल्यानंतर तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये असणार, छोट्या मोठ्या कुठल्याही कंपनीत असाल तरी तुम्ही तुमच्या कंपनीच्या कामाशी रिलेटेड सगळ्या रिस्क मॅनेज करू शकता. म्हणून ISO ने आपल्यासाठी हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे स्टँडर्ड बनवलेले आहेत. पण सध्या तरी आपण 14971 चा जास्त विचार करणार आहोत. आणि हा त्या स्टँडर्डचं थोडक्यात वर्णन आहे. त्या स्टँडर्ड मध्ये काय काय आहे ते सगळं ह्या स्लाइड मध्ये दाखवलंय आपण. ISO 14971 2019 मध्ये हा काय झालेला आहे, अपडेट झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय बघा, मी वाचून दाखवतो. जनरल रिक्वायरमेंट्स फॉर रिस्क मॅनेजमेंट, चौथ्या पॉइंट पासून वाचतोय मी. रिस्क मॅनेजमेंट करायला म्हणजे जे सगळे धोके आहेत किंवा रिस्क आहेत त्या मॅनेज करायला, त्याचा आपल्या प्रॉडक्टच्या क्वालिटीवरती होणारा परिणाम कमीत कमी करण्यासाठी आपल्याला जी मॅनेजमेंट सिस्टम तयार करायची आहे, सगळ्या ज्या आपण आता सिस्टम बनवणार आहोत त्याच्याबरोबर, तर त्याच्यात सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट किंवा जनरल एकदम सर्वसामान्यपणे बघायला गेलं तर काय काय गोष्टी लागतात. तर पहिलं रिस्क मॅनेजमेंट प्रोसेस. सगळी रिस्क मॅनेज करण्यासाठी तुम्ही काय प्रोसेस सेट केली आहे. मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी, त्यातली कोणी काय रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. क्वालिफिकेशन ऑफ पर्सनल, माणसांचं क्वालिफिकेशन काय आहे त्याच्यामध्ये. रिस्क मॅनेजमेंट प्लॅन, रिस्क दिसल्यानंतर त्या मॅनेज करण्यासाठी तुमचा प्लॅन कसा आहे. पाचवा पॉइंट आहे त्याच्यात रिस्क मॅनेजमेंट फाईल. सगळं केल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंट बनवायचं. कारण पुढच्या माणसांना कसं करणार, आपल्याला नुसतं आपल्या डोक्यात ठेवलं आपण सगळं आतापर्यंत काय अनुभव आला तो आपण फक्त आपल्या लक्षात ठेवलं, तर पुढच्यांना कसं करणार. तर पुढच्या गोष्टी पुढच्या इतरांसाठी आपल्याला त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं. त्यासाठी प्रत्येक रिस्क मॅनेजमेंटची आपल्याला फाईल बनवायला लागेल. दुसरा पॉइंट आहे म्हणजे पाचवा रिस्क अनालिसिस आहे. रिस्क अनालिसिस प्रोसेस आहे. त्याच्यानंतर इंटेंडेड यूज अँड रिझनेबली फोर्सेबल मिसयूज म्हणजे काय, तर एखादं प्रॉडक्ट तुम्ही बनवताय त्याचा उपयोग काय करायचा आहे, कशासाठी तुम्ही बनवताय हे तुम्हाला माहिती आहे, पण पुढे जाऊन एखादा माणूस त्याचा काहीतरी गैरवापर करू शकतो. उदाहरणार्थ सुरी बनवली आहे आपण ऑपरेशन साठी, मेडिकल डिव्हाइस मध्ये डॉक्टरचे जे काय असतात ना इक्विपमेंट ते, बरोबर. तर ती सुरी बनवली आहे, पण ती सुरी डॉक्टरने पेशंटचं ऑपरेशन करावं म्हणून बनवलेली आहे, पण ती जर खून करण्यासाठी वापरली तर खून नाही काय करू शकत ना त्याला. म्हणजे एक उदाहरण सांगितलं की एखाद्या गोष्टीचं पुढे जाऊन काय गैरवापर होऊ शकतो
ती पण एक रिस्क असते ना भविष्यात. म्हणून त्याला फोरसिएबल म्हणजे पुढच्या काळात होऊ शकते अशी, म्हणजे भविष्यात होऊ शकते अशी असा गैरवापर. आयडेंटिफिकेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक रिलेटेड टू सेफ्टी, सेफ्टीशी रिलेटेड त्या प्रॉडक्टचे किंवा त्या ओव्हरऑल जे काय आपण करतोय त्या सगळ्याचं कॅरेक्टरिस्टिक आयडेंटिफाय करणं. आयडेंटिफाईंग ऑफ हजार्ड अँड हजार्डस सिच्युएशन, काय धोके आहेत किंवा धोकादायक सिच्युएशन परिस्थिती काय निर्माण होऊ शकते त्याच्यामुळे, आणि रिस्क एस्टिमेशन आणि त्या सगळ्याचं पुढे कॅल्क्युलेशन. रिस्क इव्हॅल्युएशन म्हणजे रिस्क किती आहे त्याचं कॅल्क्युलेशन, किती जास्त आहे किंवा किती कमी आहे. 7वा पॉईंट आहे रिस्क कंट्रोल. हे सगळं पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, पण हा स्टँडर्ड नक्की काय आहे त्याचं आपण जस्ट ओळख करून घेऊया. रिस्क कंट्रोल मध्ये काय आहे, रिस्क कंट्रोल ऑप्शन अनालिसिस. इकडून गेल्यानंतर ह्या रस्त्याने गेल्यानंतर जास्त रिस्क आहे असं मला कळलं तर मी काय करेन, रस्ता बदलेल. म्हणजे मी काय शोधला, ऑप्शन शोधला, पर्याय शोधला. येते ना लक्षात. तर आपण ज्या ज्या वेळी सगळ्या रिस्क इव्हॅल्युएट करू किंवा रिस्क सगळ्या कॅल्क्युलेट करू त्यावेळी आपण त्याच्यामध्ये ऑप्शन पण शोधणार आहोत. तर त्या ऑप्शनचे अनालिसिस. इम्प्लिमेंटेशन ऑफ रिस्क कंट्रोल मेजर्स. रिस्क कंट्रोल केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, ते खरोखर कंट्रोल होतंय का हे पण क्रॉस चेक करायचंय. रेसिड्युअल रिस्क इव्हॅल्युएशन. कितीही आपण प्रयत्न केला सगळे धोके टाळण्याचा, ते सगळे मॅनेज करण्याचा, तरी कुठे ना कुठेतरी थोडी रिस्क राहणार आहे. त्याला म्हणतात एकदम शेवटी आपण घरात कचरा काढल्यानंतर आपण आपल्याला वाटतं खूप कचरा काढलाय, आपण सगळं साफ केलं, तरी पण आपल्या झाडूचं लिमिटेशन असं आहे की थोडं तरी धुळीचे कण शेवटी राहतात की नाही. मग आपण काय करतो, ते इकडे तिकडे ढुकून देतो, दिसले नाही पाहिजे तसंच करतो ना. म्हणजे काहीतरी शेवटचे 2-3 कण राहणार. तसं कितीही रिस्क मॅनेजमेंट केली तरी काहीतरी थोडंसं राहील, त्याला म्हणतात रेसिड्युअल रिस्क, बरोबर की. तर ती आपण कधीच घालवू शकत नाही. मग ती ऍक्सेप्ट करायची, ती स्वीकारायची की एवढं तर राहणारच आहे सगळं करून सुद्धा. तर ते रेसिड्युअल रिस्कचं इव्हॅल्युएशन करायचं की बाबा एवढं आता शिल्लक राहते, सगळं करून झालेलं, एवढी रिस्क शिल्लक राहते, तेवढी ओके आहे, तेवढी आपण मॅनेज करू शकतो, तेवढी आपण ऍक्सेप्ट करू शकतो. बेनिफिट रिस्क अनालिसिस. याच्यामध्ये काय आहे, तर एखाद्या गोष्टीमध्ये रिस्क आहे, तर ती रिस्क घेताना तिथे काहीतरी फायदा पण असतो म्हणून आपण रिस्क घेतो. मग अशी एक्झाम्पल सांगितलं मॅडम मी, शेअर मार्केट. आता तिथे फायदा आहे म्हणून माणूस काय घेतोय, रिस्क पण घेतोय. मग किती रिस्क आणि किती फायदा, किती नुकसान होऊ शकतं आणि किती फायदा होऊ शकतो, हे दोन्हीचं कॅल्क्युलेशन करून माणूस ठरवतो की आता ही रिस्क घ्यायची किंवा नाही घ्यायची. तसं आपल्या इथे सुद्धा दोन्ही गोष्टी कॅल्क्युलेट करणार आपण. त्याच्यातून त्या ऍक्टिव्हिटी मधनं फायदा किती आहे आणि झालं तर त्या ऍक्टिव्हिटी मधनं किती नुकसान होऊ शकतं. मग मी ठरवेन की ती ऍक्टिव्हिटी करायची किंवा नाही. मला फायदा जास्त होणार असेल आणि होऊन जास्तीत जास्त होऊन जर एवढं नुकसान होणार असेल तर मी ठरवेन की नाही, एवढं नुकसान मला परवडू शकेल जर माझा एवढा फायदा होणार असेल. मग ते अनालिसिस आहे ना, ते करायला लागतं. ते टॉप मॅनेजमेंटचं काम आहे. पुढे आपण लिहिलेलं आहे. रिस्क अरायझिंग फ्रॉम रिस्क कंट्रोल मेजर्स. कधी कधी काय होतं, एक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण एक उपाय शोधला तर तो कधी कधी उपाय सुद्धा काय होतो, अपाय होऊ शकतो. म्हणजे म्हणतो ना आपण भीक नको कुत्रावर, तसं होऊ शकतं. म्हणजे एक प्रश्न सोडवायला गेलो, तो सोडवता त्याचं जे उत्तर शोधलं त्याच्यातनं आणखी नवीन काहीतरी प्रश्न तयार झाला, आणखी नवीन काहीतरी धोका तयार झाला, असं होऊ शकतं. तर ते सुद्धा आपल्याला या सगळ्यांमध्ये बघायला लागतं. कम्प्लीटनेस ऑफ रिस्क कंट्रोल. सगळे रिस्क कंट्रोल करण्यासाठी ते खरोखर कम्प्लीट झालेत का, खरोखर व्यवस्थित चालू आहे का, सगळं ते प्रत्येक वेळी चेक करत राहायला लागतं. इव्हॅल्युएशन ऑफ ओव्हरऑल रेसिड्युअल रिस्क. या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये थोड्या थोड्या रिस्क राहिल्या, त्या मिळून परत काहीतरी मोठी रिस्क होत नाहीये ना, ह्या सगळ्याचं पुन्हा इव्हॅल्युएशन आहे. रिस्क मॅनेजमेंट रिव्ह्यू. सगळं केल्यानंतर पुन्हा एकदा केलेलं बरोबर आहे का, पुन्हा पुन्हा चेकिंग आहे. टॉप मॅनेजमेंट चेक करणार, सगळे कोण सिनियर असतील ते चेक करणार. आणि हे सगळं झाल्यानंतर खास करून मेडिकल डिव्हाइसेससाठी काय आहे, शेवटचा 10वा मुद्दा आहे प्रोडक्शन अँड पोस्ट प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीज. आता आपल्याकडे सध्या तरी ह्या नाही आहेत की आपण वस्तू एकदा आपले जे काही प्रोडक्ट आहेत ते आपण विकले की आपल्याला पुन्हा तिथे सर्व्हिसिंगला किंवा त्यांना परत काही विचारावं लागत नाही. पण काही प्रोडक्ट असे असतात की आता जसं आपण हा लॅपटॉप घेतला तर ह्याला सर्व्हिसिंग पण लागतं ना. म्हणजे तुम्हाला परत त्या माणसाकडे ज्याच्याकडनं घेतलं त्याच्याकडे पुन्हा जावं लागतं परत.
म्हणजे त्याने आपल्याला विकलाय पण त्याची जबाबदारी अजून संपली नाही. तशी आपल्याकडे काही प्रॉडक्ट असू शकतात की जी आपण विकली की पुन्हा सर्व्हिस देण्याची पण जबाबदारी असते, म्हणजे पोस्ट प्रोडक्शन म्हणतात त्याला. विकल्यानंतर किंवा प्रोडक्शन झाल्यानंतर पुढच्या परत काही ऍक्टिव्हिटी आहेत, तर ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, कस्टमर कडनं काय फीडबॅक येतो, त्याच्यामध्ये काय रिस्क दिसत आहेत का, हे सगळं काय, म्हणजे एवढं सगळं आलं स्टार्ट टू एंड. एवढं सगळं आपल्या रिस्क मॅनेजमेंट मध्ये येणार आहे या स्टँडर्ड प्रमाणे. आता रिस्क मगाशी आपण डेफिनेशन बघितली, आता थोडक्यात पुन्हा काय आहे, आता आपल्याला मेडिकल डिव्हाइसेसचा किंवा आपल्या प्रॉडक्टशी संबंधितच विचार करायचा आहे. रिस्क मॅनेजमेंट ऍज पर ISO 14971, म्हणजे ह्या स्टँडर्ड प्रमाणे रिस्क म्हणजे काय किंवा रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय, तर सिस्टमॅटिक अप्रोच टू आयडेंटिफाय, ऍक्सेस, कंट्रोल अँड मॉनिटर ऑल रिस्क असोसिएटेड विथ द मेडिकल डिव्हाइस थ्रूआउट इट्स लाईफ सायकल. आपण जे डिव्हाइसेस बनवणार आहोत, ह्या डिव्हाइसेस बनवताना ते बनवण्यापासून त्यात ते शेवटी त्या डिव्हाइसचा एंड कुठे होतो, एखादं मशीन बनवलं की त्याचा एंड कुठे होतो, त्याची सुरुवात फॅक्टरीमध्ये होते बनवण्यापासून. हा लॅपटॉप फॅक्टरीमध्ये बनवला, याचा एंड कधी होईल, हा जेव्हा कम्प्लीट बंद होईल आणि ती त्याला फेकून देईल, बरोबर. मग मधल्या काळामध्ये त्याला 1000 वेळा रिपेअर करावं लागेल, आणखी काय मेंटेन करावं लागेल, हे सगळं स्टार्ट टू एंड म्हणजे त्या लॅपटॉपचं लाईफ झालं किंवा लाईफ सायकल. तसं आपण बनवलेल्या वस्तूचं पण एक लाईफ सायकल होतं, त्याची सुरुवात कुठून झाली आणि ते संपणार कुठे, अगदी बाद कुठे होणार, पूर्ण बाद कुठे होणार. तर ह्या सगळ्या लाईफ सायकल मध्ये सिस्टमॅटिक अप्रोच म्हणजे पद्धतशीर आपण असं काम करायचंय की त्या पूर्ण त्या लाईफ सायकल मध्ये असणाऱ्या सगळ्या रिस्क ओळखायच्या, त्या ओळखून त्याचं क्लासिफिकेशन करायचं किंवा त्याचा सगळ्या प्रकारे अभ्यास करायचा, त्याच्यावरती कंट्रोल कसा ठेवायचा आणि ठेवलेला कंट्रोल पुन्हा मॉनिटर कसा करायचा, म्हणजे ते सगळं पुन्हा इव्हॅल्युएट कसं करायचं, ह्या सगळ्याचं मॅनेजमेंट म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. तर ह्याच्यामध्ये काय काय असतं लाईफ सायकल मध्ये, इनिशियल कन्सेप्शन, डिझाईन अँड डेव्हलपमेंट. आता स्टॅब बनवायचं आपण ठरवलं तर कोणीतरी ते ठरवलंय, टॉप मॅनेजमेंटने ठरवलंय, म्हणजे काय झालं, पहिला डोक्यात काय आला, विचार आला, तिथून सुरुवात झाली की आपल्याला ह्या पार्टीकडून ही ऑर्डर आलेली आहे आणि आपल्याला हे बनवायचं, तिथून सुरुवात झाली. म्हणजे अजून वस्तू आपण बघितलेली नाही, पण आपल्याकडे ऑर्डर आली किंवा आपल्याकडे एक कल्पना आली, आपल्याकडे एक आयडिया आहे की हे बनवायचं. मग इनिशियल कन्सेप्शन, फक्त संकल्पना आहे की आपल्याला स्लॅब बनवायचा, फक्त विचार आहे, फक्त डोक्यात आयडिया आहे किंवा डिझाईन आहे, तिथून सुरुवात होते. मग ते डिझाईन केलं, मग ते डेव्हलप केलं, मग प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, इन्स्टॉलेशन. मग तुम्ही बनवलं वस्तू, ती बाजारात वेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटरने नेली, सप्लायरने नेली, तिथे जाऊन ते इन्स्टॉल झालं. जसं ही मशीन आहे, एक कंपनीत बनल्यानंतर आपण विकत घेतलं, आपल्याकडे आलं, आता इथे त्याचं इन्स्टॉलेशन झाले, बसवलंय आपण, घरात आपण टीव्ही लावतो ना, इन्स्टॉल करतो, त्याच्यासाठी एक माणूस येतो, तसं त्या इंजिनियरने येऊन हे काय केलं, इथे इन्स्टॉल केलं. त्यानंतर आपण यूज करणार, यूज करता करता खराब झालं, मग सर्व्हिस आणि मेंटेनन्स झालं, बरोबर. आणि पोस्ट प्रोडक्शन म्हणजे आफ्टर मार्केट इंट्रोडक्शन, मार्केटमध्ये पाठवल्यानंतर. आता ही वस्तू, हे सगळं हा सगळा सेट आहे बघा या पूर्ण सिस्टमचा. आता आपण ठरवलं की हे सगळं मला दुसरीकडे शिफ्ट करायचं, दुसऱ्या रूम मध्ये न्यायचं, तर मग आपण काय करणार, डिकमिशनिंग म्हणतात, म्हणजे वस्तू पुन्हा खोलायला लागते आणि पुन्हा सगळं उचलून दुसरीकडे नेऊन पुन्हा कमिशनिंग म्हणजे पुन्हा एकत्र जोडायला लागतं. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्या प्रॉडक्टच्या बाबतीत होत असतात. तर ह्या सगळ्यामध्ये आणि शेवटी मगाशी जसं सांगितलं, पूर्ण त्याचं काम थांबलं, ती वस्तू पूर्ण डॅमेज झाली की त्याचं डिस्पोजल म्हणजे विल्हेवाट लावणं, एवढ्या सगळ्यापर्यंत रिस्क असते. तर ह्या सगळ्या रिस्क आपल्याला ह्या पद्धतीने मॅनेज करायची. तर रिस्क आणि रिस्क मॅनेजमेंटचं वेगळ्या पद्धतीने दाखवलंय. रिस्क म्हणजे काय, मगाशी ऐकलं तसं, पॉसिबिलिटी म्हणजे एक शक्यता आहे लॉस होण्याची किंवा दुखापत होण्याची. रिस्क as per ISO 1497 is defined as the combination of probability of occurrence of harm and severity of that harm. स्टँडर्ड प्रमाणे काय होतंय, काय डेफिनेशन आहे, तर एखादी गोष्ट घडण्याची शक्यता किती आहे आणि घडली तर त्याची तीव्रता किती असेल, दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. ती घडण्याची शक्यता किती आहे आणि घडली तर त्याचा परिणाम किती असू शकतो, कमी जास्त,
जसं मगाशी मॅडमने एक्झाम्पल सांगितलं ऍक्सिडेंट, बरोबर. आता आपण घरातनं बाहेर पडल्यानंतर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता किती आहे, प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता किती आहे, 1%, 2%, 10%. ते एक झालं, ते एक आकडा झाला, एक नंबर झाला. आणि ते झाल्यानंतर ते किती सिरियस असू शकतं, सिव्हिअरिटी म्हणजे त्याचं सिरियसनेस किंवा त्याची तीव्रता. जर मला नुसतं बाईकने कट मारून गेला तर ठीक आहे, पण ट्रक खाली चालवतं, या दोन गोष्टींची सेव्हिरिटी वेगळी आहे ना. येते ना लक्षात काय सांगायचं. तर ह्या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन किती घडण्याचे चान्सेस किती आहे, आणि घडलं तर ते किती वाईट किंवा किती चांगलं होऊ शकतं, त्याचे परिणाम किती वाईट असू शकतात किंवा किती टोकाचे असू शकतात, या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हणजे रिस्क. आता रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय, तर इंटेंट बिहाइंड द रिस्क मॅनेजमेंट इज टू आयडेंटिफाय, मग अशी सांगितलं तसं ते सगळं ओळखायचं, ऍडव्हान्स मध्येच ओळखायचं, घडल्यानंतर नाही. मग अशी एक्झाम्पल मॅडमने सांगितलं, मी हेल्मेट घालून का निघतो, तर मी पडण्याचं काय आहे शक्यता आहे, पायी पडून पडल्यानंतर लागण्याची शक्यता आहे आणि लागतच. ते लागेल ते किती लागेल, त्याची सेव्हिरिटी म्हणजे तीव्रता किती असू शकते. नुसतंच पडलो नाही आणि त्यावेळी बाजूला काहीतरी गादीच ठेवलेली असेल पण दगड असेल एखादा तर इथे फुटू शकतो, म्हणजे त्यावेळी त्याची सेव्हिरिटी जास्त आहे. तर हे आधीच मी ओळखलंय आणि म्हणून मी हेल्मेट घालतो. म्हणजे मी काय केलंय, त्यातल्या त्यात रिस्क कमी केली आणि काय केलंय, स्वतःचं रक्षण केलं. रिस्क मॅनेजमेंट इज अ टोटल प्रॉडक्ट लाईफ सायकल प्रोसेस. म्हणजे स्टार्ट टू एंड, प्रॉडक्टच्या बाबतीत आपल्या कंपनीच्या बाबतीत जे आपण प्रॉडक्ट बनवणार त्याचं स्टार्ट टू एंड प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे काय आहे, रिस्क आहे. त्यामुळे प्रत्येक प्रॉडक्टला स्टार्ट टू एंड प्रत्येक ठिकाणी आपल्याला चेक करायचं, जेवढ्या ऍक्टिव्हिटी आहेत तेवढ्या सगळ्यांना. हे कायमच चालू राहणारी प्रोसेस आहे. थोडक्यात ते रिस्क मॅनेजमेंट ही केलं आणि झालं असं नाहीये गोष्ट, ही सतत पुन्हा 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 करत राहील. आता ही कशी प्रोसेस असते, मगाशी सांगितलं, पहिलं अनालिसिस करायचं, रिस्क ओळखायच्या, त्यानंतर त्यांचं वेगळ्या प्रकारे इव्हॅल्युएशन आहे. ओळखल्या, ह्या पहिल्या दोन पॉइंटना काय म्हणतात, रिस्क असेसमेंट म्हणतात. म्हणजे रिस्क ओळखणं आणि त्याचं कॅल्क्युलेशन करणं. ओळखल्या आणि कॅल्क्युलेट केल्या की पुढे कंट्रोल आणि सगळं बाकीच्या गोष्टी चालू होतात, त्या कशा कंट्रोल करायच्या आणि तसं त्याचं पुढे रिपोर्टिंग करायचं. हे एक साधारण प्रोसेस अशी असते. पहिल्या दोन स्टेपला रिस्क असेसमेंट म्हणतात आणि सगळ्या स्टेपना मिळून रिस्क मॅनेजमेंट म्हणतात, तसं दाखवलं. ते थोडेच प्रकार वेगळ्या पद्धतीने दाखवलंय, चार्टच्या स्वरूपात दाखवलंय. इथे जास्त शब्द दिसतील तुम्हाला बघ. कशी आहे प्रोसेस, पहिलं रिस्क असेसमेंट. असेसमेंट मध्ये आयडेंटिफिकेशन, अनालिसिस, इव्हॅल्युएशन म्हणजे सगळ्या वेगळ्या प्रकारचं कॅल्क्युलेशन आलं. त्यानंतर रिस्क कंट्रोल करण्यासाठी कमी करायच्या, आणि काही रिस्क अशा आहेत ज्या कमीच करता येत नाही, त्या मग ऍक्सेप्ट करून चालायचं. मी आज बाहेर पडणार आहे, छत्री घेतली तरी मी भिजणारच आहे, म्हणजे मी ऍक्सेप्ट केलंय, बरोबर की नाही. म्हणजे काही रिस्क अशा आहेत ज्या टाळल्या तरी त्या होणारच आहेत, मग ते स्वीकारायचं, पुढे चालायचं. आणि शेवटी सगळ्या प्रोसेसचं पुन्हा एकदा रिव्ह्यू करायचं. आता हे सगळं आपण का करतोय ते समजून घेतल्याशिवाय आपण ते नीट करणार नाही. का करायचंय रिस्क मॅनेजमेंट, सगळ्यात पहिली गोष्ट त्याचा इफेक्ट आपल्या प्रॉडक्टच्या क्वालिटीवरती आहे. कशावरती आहे, आपल्याला सगळ्यात आपला पर्पज काय आहे, तर जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं प्रॉडक्ट बनवणं. मग ह्या रिस्क आपण का मुळात सगळ्या शोधतोय आणि त्या बाजूला करायचा प्रयत्न करतोय, तर त्या सगळ्यांचा परिणाम आपल्या प्रॉडक्टवरती कुठे ना कुठे होऊ शकतो. दुसरं सगळ्यात पहिली गोष्ट इथे जी लिहिली आहे, रिस्क अनालिसिस इज अ रेग्युलेटरी रिक्वायरमेंट. म्हणजे जे स्टँडर्ड आपण फॉलो करणार आहोत, 13485 म्हणा किंवा ISO 9001 ह्यांच्या रेग्युलेशन प्रमाणे, यांच्या नियमाप्रमाणे आपण चालणार आहोत. तर त्यांच्या नियमामध्येच आपल्याला काय सांगितलंय, हे करायला सांगितलेलं आहे. हे तुम्हाला करायचंच आहे, कारण ती रिक्वायरमेंट आहे, रेग्युलेटरी नियमाप्रमाणे तुम्हाला हे करावं लागेल. तुमचं प्रॉडक्ट जास्तीत जास्त चांगलं होण्यासाठी
त्या स्टँडर्ड मध्ये त्यांनी ती रिक्वायरमेंटच दिलेली आहे. ते पहिलं कारण आहे. दुसरं म्हणजे ते केल्यानंतर आपल्याला खात्री असते की आमचं प्रॉडक्ट जास्तीत जास्त सेफ आहे. इट हेल्प सेव्ह अननेसेसरी कॉस्ट. सगळ्यात महत्वाचं काय असेल तर रिस्क आधीच ओळखल्यामुळे आपण खूप पैसे किंवा वेगळ्या प्रकारची कॉस्ट असते ती वाचवू शकतो. जसं आत्ताच उदाहरण पुढे कंटिन्यू केलं तर लक्षात येईल की मी हेल्मेट नाही घातलं, माझं ऍक्सिडेंट झालं, माझ्या डोक्याला खूप मार लागला, तर पुढे काय होणार आहे? खर्च होणार आहे की नाही? मग जर खूपच सिरियस मार लागला असेल तर खूपच खर्च होईल. कित्येक जण कोमामध्ये जातात, म्हणजे आयुष्य काय होतं त्याचं थांबतं तिथे, म्हणजे खूप मोठी कॉस्ट आहे. मग त्यापेक्षा हेल्मेट परवडेल ना, 2000 रुपयाचं सिरियस, बरोबर की नाही? म्हणजे पुढे खूप मोठी कॉस्ट जी जाणार आहे आपली ती आपण आता वाचवतो त्या रिस्कला काय करून मॅनेज करून, बरोबर की नाही? हेल्मेट घालून मी ती रिस्क मॅनेज केली आणि मला माहिती आहे की माझे भले आतमध्ये घाम येत असेल आणखी काही त्रास होत असेल श्वास घ्यायला वगैरे, तरी पण मी पुढे खर्च जो होऊ शकतो तो मी वाचवतोय, त्याच्यापासून मी टाळतोय स्वतःला. त्यानंतर रिकॉल होतात कधी कधी. रिकॉल म्हणजे काय? फॉल्टी प्रॉडक्ट मार्केटमध्ये गेलं त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम की ते तुम्ही सगळीकडे आधीच डिस्ट्रीब्यूट केलंय, म्हणजे तुमच्या गाड्या वापरल्या गेल्या, लॉजिस्टिक वापरलं गेलं, सगळं वापरलं गेलं आणि खर्च झाला. आता पुन्हा ते मार्केटमधून परत आणायचंय, म्हणजे परत खर्च आहे. हे जर आधी मला कळलं असतं इथे प्रॉडक्ट असताना याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, मी आधीच ती रिस्क काय केली असती, बघितली असती, इव्हॅल्युएट केली असती, तर हा खर्च पुढचा टाळू शकलो असतो. मग हे जे प्रॉब्लेम्स येतात पुढे हे टाळण्यासाठी रिस्क मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. रिस्क अनालिसिस मस्ट बी इन्क्लुडेड इन रेग्युलेटरी सबमिशन. आपण जिथे जिथे वेगवेगळ्या ठिकाणी रेग्युलेटरीला आपण सबमिट करतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत जिथे जिथे येतो आपण तिथे तिथे आपल्याला रिस्क अनालिसिस हे दाखवायला लागतं. इट इज इथिकल. इथिकल म्हणजे नीतीला धरून आहे, न्यायाला धरून आहे. आपणच आपले स्वतःचे दोष शोधतोय, हे याच्यात चुकीचं काहीच नाही. उद्या जास्त चुका होऊ नये म्हणून आपणच सध्या काय करतोय, स्वतः एक त्याला मराठीत आपण आत्मपरीक्षण म्हणतो, तेच करतोय आपण. आपल्या ते फक्त आपलं स्वतःच न करता आपण कंपनीचं करतो की माझं इथे ते चुकू शकतो म्हणून मी आधीच काय प्रयत्न केला की हे चुकू नये. प्रोव्हाइड्स अ मेजर ऑफ प्रोटेक्शन फ्रॉम प्रॉडक्ट लायबिलिटी डॅमेज अवॉर्ड्स. की प्रॉडक्टला काही डॅमेज होऊ नये, प्रॉडक्ट लायबिलिटीला काही डॅमेज होऊ नये. मार्केटमध्ये आपलं नाव असतं, बरोबर, आपलं रेप्युटेशन असतं, त्या रेप्युटेशनला डॅमेज होऊ नये. आपली कंपनी आतापर्यंत खूप चांगलं प्रॉडक्ट देते आणि अचानक असं कुठलं तरी दुर्लक्ष झालं तर चुकीचं जर मार्केटमध्ये काही गेलं तर काय होतं, नाव खराब होऊ शकतं. टू मेक शुअर दॅट द मेडिकल डिव्हाइस इज सेफ अँड इफेक्टिव्ह फॉर यूज. आता आपण बनवते ते मेडिकल डिव्हाइसेस असतील तर ते वापरणारे कोण असणार आहे? पेशंट असणार आहे. आणि तो मुळातच का वापरतोय आपलं प्रॉडक्ट, त्याच्या तब्येतीला काहीतरी प्रॉब्लेम झालेला, त्यात आपल्या प्रॉडक्टने जर आणखी काय प्रॉब्लेम केला तर ते खूप मोठी रिस्क आहे. त्याची असलेली रिस्क कमी करण्यासाठी आपण प्रॉडक्ट बनवतोय, तर ते प्रॉडक्टच फॉल्टी असेल तर जास्त रिस्क आहे, बरोबर. माझा आजार बरा करण्यासाठी मी गोळी घेतोय, त्या गोळीतच प्रॉब्लेम असेल तर ती जास्त मोठी रिस्क आहे. म्हणून आपल्याला खास करून आपल्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे. टू प्रिव्हेंट अनसेफ प्रॉडक्ट डिव्हाइसेस फ्रॉम एंटरिंग इनटू मार्केट. चुकीची गोष्ट मार्केटमध्ये जाऊच नाही म्हणून आधीच आपण काय घेतोय ती काळजी घेतोय. आणि क्रेडिबिलिटी, जसं मगाशी सांगितलं तसं आपलं मार्केटमध्ये आणखी क्रेडिबिलिटी, आपली काय म्हणतात, आपलं नाव आणखी जास्त मोठं होणार आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यामुळे काय होणार, हे सगळं रिस्क मॅनेजमेंटमुळे आपल्याला शक्य आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा डेफिनेशन आहेत, काही व्याख्या आहेत, तर थोडक्यात दिलेल्या आहेत इथे सगळ्या. त्या जरा व्यवस्थित बघूया आपण, कारण इथून पुढे सगळ्या ह्याच गोष्टी पुन्हा 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 आपल्याला ऐकायला. रिस्क मॅनेजमेंट जसं मगाशी सांगितलं तसं एक पद्धतशीर आपण प्रयत्न करणार आहोत आपल्या सगळ्या प्रॅक्टिस मधनं, पॉलिसी मधनं, आपल्या सगळ्या डॉक्युमेंटेशन मधनं, की असलेल्या रिस्क आपण ओळखणार, त्या कंट्रोल करणार, त्या मॅनेज करणार आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करणार. ह्या सगळ्याला रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. रिस्क म्हणजे काय, मगाशी बघितलं, कॉम्बिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी, घडण्याची शक्यता किती आहे आणि घडलं तर त्याचा त्रास किती होऊ शकतो याचं कॅल्क्युलेशन म्हणजे रिस्क. हजार्ड
हजार्ड म्हणजे धोका मराठीमध्ये. पोटेन्शियल सोर्स ऑफ हार्म म्हणजे इजा होण्याची शक्यता जिथे आहे त्याला काय म्हणतात, धोका म्हणतात. उदाहरणार्थ आग हा हजार्ड आहे, आग हा काय आहे, धोका आहे. मग हार्म म्हणजे काय, तर मी त्याच्या संपर्कात आलो तर मला भाजू शकतो. भाजणं हा हार्म झाला म्हणजे इजा झाली. भाजण्याची शक्यता तिथे आहे आगीजवळ, म्हणून आगीला आपण धोका म्हणतो म्हणजे हजार्ड म्हणतो. आणि त्याच्या जवळ गेल्यानंतर जे आपल्याला नुकसान होतं त्याला म्हणतात हार्म. म्हणजे काय होतं, मी भाजलो म्हणजे मला इजा झाली, मला हार्म झालं किंवा इंजुरी झाली. हजार्डस सिच्युएशन अशी परिस्थिती की ज्याच्यामुळे माणूस, मालमत्ता आणि पर्यावरण या तीन गोष्टींना काय होतं, नुकसान होऊ शकतं. त्याला हजार्डस सिच्युएशन म्हणतात. हे आग हे हजार्ड आहे आणि आग लागली म्हणजे कुठली तरी सिच्युएशन हजार्डस सिच्युएशन झाली. आता त्याने काय होऊ शकतं पुढे, माणसाला म्हणजे मनुष्यबळ आपण म्हणतो ना, जीवित हानी होते. दुसरं काय होतं, वित्त हानी म्हणजे मालमत्तेचं नुकसान होतं आणि पर्यावरणाला पण काय होतं, त्याच्यामुळे त्रास होतो. तर ह्या सगळ्या सिच्युएशनला काय म्हणतात, हजार्डस सिच्युएशन. हार्म म्हणजे काय, इजा किंवा इंजुरी किंवा आणखी काय म्हणू आपण त्याला, तर फिजिकल इंजुरी म्हणजे शरीराला काहीतरी जखम होणं किंवा काहीतरी त्रास होणं, तब्येतीचं कुठल्या तरी पद्धतीने आपलं नुकसान होणं किंवा प्रॉपर्टी आणि एन्व्हायरमेंटला काय होणं, नुकसान होणं, याला हार्म म्हणतात. सिव्हिरिटी म्हणजे प्रॉब्लेम किती क्रिटिकल आहे, किती सिरियस आहे, त्याला सिव्हिरिटी म्हणतात. अनालिसिस, रिस्क अनालिसिस म्हणजे काय, सिस्टमॅटिक यूज ऑफ अवेलेबल इन्फॉर्मेशन. जी माहिती आपल्याला उपलब्ध आहे त्या माहितीचा उपयोग करून आपण किती पद्धतशीरपणे ती रिस्क काय करतो, त्याचं विश्लेषण करतो, त्याच्यावर विचार करतो. एस्टिमेशन म्हणजे अनालिसिस केल्यानंतर त्या रिस्कला एक नंबर देतो आपण. जसं आपण तुम्हाला आपण मार्क देतो किंवा तुम्ही आम्हाला मार्क देता बघा ट्रेनिंग झाल्यानंतर, की आजचं ट्रेनिंग आणखी चांगलं होतं म्हणजे उत्तम होतं की आणि एकदमच भारी होतं किंवा वाईट होतं, तिसरं म्हणजे अगदी बघणारच नव्हतं. असे काहीतरी आपण ठरवलेले क्रायटेरिया. तसे त्या रिस्क साठी सुद्धा आहे ना, आपण एक मार्किंग सिस्टम ठेवलेली असते पुढे आहे त्या पद्धतीने. तर त्या 1 ते 10 वरती जर आपण ठरवलं की ही रिस्क किती आहे, कमी आहे तर 0 किंवा 1 असेल, बरं, मध्यम असेल तर 4 किंवा 5 असेल, खूपच हाय रिस्क असेल तर मी तिला किती देईन, 1 ते 10च्या स्केलवरती 10 देईन, ती खूप जास्त आहे. तर तसं आपण वेगवेगळी कॅल्क्युलेशन करणार आहोत, त्याला म्हणतात एस्टिमेशन. हे एस्टिमेशन झाल्यानंतर ती रिस्क आपल्याला परवडणार आहे की नाही आहे याचं पुढचं काय करायचंय आपल्याला, इव्हॅल्युएशन, त्याला म्हणतात इव्हॅल्युएशन. त्यानंतर असेसमेंट, ओव्हरऑल प्रोसेस कंप्राइजिंग रिस्क अनालिसिस अँड रिस्क इव्हॅल्युएशन. अनालिसिस आणि इव्हॅल्युएशन सगळं मिळून काय होतं, असेसमेंट होते. आता हे झाल्यानंतर आपण त्याच्यावरती कसं नियंत्रण मिळवतो त्याला म्हणतात कंट्रोल. आणि रेसिड्युअल रिस्क मगाशी सांगितलं तसं सगळं करून सुद्धा काहीतरी जे शिल्लक राहतं त्याला म्हणतात रेसिड्युअल. आणि हे सगळं करून आपण ठेवणार आहोत ती फाईल, रिस्क मॅनेजमेंट फाईल. याच्यात सगळे रेकॉर्ड आपले असणार जेव्हा आपण ते पुढे चालू करू. समजतंय ना सगळ्यांना? एकदम आता कुठे कुठे आपल्यासाठी धोके आहेत बघा, आपल्या आजूबाजूलाच इथे काही एक्झाम्पल दिले बघा. एक कळावा म्हणून एक्झाम्पल आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, लाईन व्होल्टेज, लिकेज करंट. इलेक्ट्रिकचा कुठे कुठे धोका आहे, लाईन मधलं व्होल्टेज, करंट कुठे लीक होत असेल, कुठेतरी चुकून आपल्याला वायरचा स्पर्श झाला, वायर कुठेतरी कट झाली किंवा कुठेतरी असं कुठेतरी आपण ओपन ठेवली आहे एखादं कनेक्शन, बरोबर. थर्मल एनर्जी म्हणजे हीट, गरम आहे, खूपच गरम आहे. मेकॅनिकल एनर्जी, ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण, जर आपण घसरलो किंवा उंचावरून खाली पडलो तर होऊ शकतो त्रास. त्यानंतर व्हायब्रेशन, बायोलॉजिकल हजार कुठले आहेत म्हणजे जीवशास्त्रातले तर बॅक्टेरिया आणि व्हायरस, आणि केमिकल आपल्या बाजूला आहे, बरोबर, म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला रिस्क आहे, बरोबर.
तर ह्या वेगवेगळ्या प्रकारे काय असतं, आपल्या आजूबाजूला रिस्क असू शकते. आता हे काही पद्धती आहेत ज्याच्यामध्ये आपण एखादी गोष्ट घडली की काहीतरी घडलं चुकीचं, काहीतरी वाईट घटना घडली की त्याच्यामध्ये किंवा आपलं काम करताना काही चुका झाल्या, तर त्या चुका झाल्यानंतर आपण का झाली चूक हे आपल्याला काय करायला लागतं, शोधायला लागतं. या सगळ्या रिस्क मॅनेजमेंट मध्ये आपल्याला शोधायला लागतं, म्हणजे रूट कॉज म्हणजे काय, मूळ कारण शोधायला लागतं, कुठून सुरुवात झाली या सगळ्या. तर त्याच्या काही या पद्धती आहेत, त्या आपण पुढे बघणार आहोत. तर रिस्क असेसमेंट करताना काय करतो आपण, तर आधीच आपण तयारी करतो. तर थोडक्यात रिस्क मॅनेजमेंट मध्ये करताना आपण काय करतो माहितीये, आपण निगेटिव्ह विचार करतो. आपण सगळं करतोय कशासाठी, चांगलं व्हावं म्हणूनच करतोय, बरोबर की. पण रिस्क मॅनेजमेंट मध्ये किंवा रिस्क असेसमेंट मध्ये आपण मुद्दामून निगेटिव्ह विचार करायचा आहे की हे वाईट झालं तर काय करायचं, हे चुकलं तर मी काय करू शकतो. चुकू शकतं ना, शक्यता आहे. म्हणून आपण म्हटलं ना, शक्यता किती आहे आणि शक्य झालं ते तसं झालं तर त्याचा सिरियसनेस किती आहे, म्हणजे रिस्क आहे. मग आपण विचार करतो ना, व्हॉट माइट गो रॉंग, काय चुकू शकतो, असा विचार करून सुरुवात करायची, काय चुकू शकतो. मग किती प्रकारे चुका होऊ शकतात हे सगळं आहे पुढे डिटेलमध्ये. व्हॉट इज द लाईकलीहुड, म्हणजे किती शक्यता आहे तसं होण्याचे, चुकण्याच्या शक्यता किती आहे, आणि चुकलं तर त्याचे परिणाम किती सिरियस होऊ शकतात. असे निगेटिव्ह विचार करून आपल्याला रिस्क असेसमेंट करायचं. प्रयत्न कशासाठी करायचा, चांगलं होण्यासाठीच करायचंय, पण चुकलं तर काय ते आधी माहिती असायला पाहिजे. मग ह्या सगळ्याच्या वेगवेगळे जे काय आहेत ना करण्याच्या वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत, त्या पण इकडे दिलेल्या आहेत, पुढे नावं दिलेत बघा. त्याच्यामध्ये FMEA आहे, त्यानंतर FTA वगैरे आहेत, पुढे नावं दिलेली आहेत. हे FTA आहे. आता FTA म्हणजे काय, तर फॉल्ट फ्री अनालिसिस. फक्त ऐकून ठेवा काय असतं ते, एकदा कन्सेप्ट जर आपल्याला समजली ना तर पुढे कसं करू ते तुम्हाला लवकर कळेल. ही अशी मेथड आहे किंवा ही एक अशी सिस्टम आहे की त्याच्यामध्ये आपण काय विचार करणार की जास्तीत जास्त वाईट काय घडू शकतं ह्या प्रोसेस मध्ये किंवा ह्या सिच्युएशन मध्ये. म्हणजे प्रोसेस, डिडक्टिव्ह प्रोसेस स्टार्टिंग फ्रॉम अनडिझायर्ड कंडिशन कॉल्ड एज द टॉप इव्हेंट. म्हणजे काय कन्सिडर करू शकतो, जास्तीत जास्त काय वाईट होऊ शकतं, एखादा माणूस मरू शकतो. बरोबर, ही ऍक्टिव्हिटी करताना किंवा ह्या आपल्या सगळ्या प्रोसेस मध्ये जास्तीत जास्त काय वाईट होऊ शकतं, तर माणूस मरू शकतो. सगळ्यात वाईट गोष्ट काय होऊ शकते, तिथून सुरुवात करायची. मग तो मरू शकतो तर तिथे काय काय धोके असतील ते तरी मरू शकतो. तशी रिस्क काही दिसते का आपल्याला तिथे. उदाहरणार्थ आता ही माणसं खाली मशीन चालवतात, तर तिथे आपण विचार करू थोडासा निगेटिव्ह की इथे कुठे कुठे असं काय होऊ शकतं की तिथे माणसाच्या जीवावरतीच येते. लगेच तू उडाले. एक खूपच निगेटिव्ह विचार केला पण एकदम टोकाचा, म्हणून म्हटलं टॉप इव्हेंट. सगळ्यात वाईट काय होऊ शकतं तर ते होऊ. मग आपण बघायचं की असं काय आहे का ते होऊ शकतं की माणूस मरू शकतो. नाही तर मग खाली यायचं, मरू नाही शकणार पण काय होऊ शकतं, जखमी होऊ शकतो. मग ते तो कशा कशाने होऊ शकतो, त्या सगळ्या कंडिशन बघायच्या, त्या सगळ्या डॉक्युमेंट लिहायचे आपण. तेही नाही होऊ शकत मग आणखी खाली. मग काय होऊ शकतं, नुसता धक्का लागू शकतो, आणखी काय होऊ शकतं. असं करत 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 आपल्याला काय करायचं ते रिस्क हे करायचं. जसं आता तुम्ही पॅकेजिंग मध्ये की तिथे काय असं आहे की तिथे बाबा हे झालं तर माणूस मरेल, तशा काही मशीन नाहीये तुमच्याकडे काय, पण शॉक लागणं किंवा आणखी काय अशा रिस्क आहेत. म्हणून मला सांगितलं वेगवेगळ्या कंडिशन आपल्या आजूबाजूला काय हजार्डस सिच्युएशन असतात. तर ह्याच्या असं करता करता ना आपण हळूहळू खाली यायचं. काय काय वाईट घडू शकतं असा निगेटिव्ह विचार करत करत त्याच्यावरती मग तसं घडलं तर मग काय करू शकतो, की ते घडू नये म्हणून मला काय करताय, हे सगळं हळूहळू निघून मग तो प्लॅन तयार करायचा. आणि ते जे लिहिलेलं असेल आपण की मरू शकतो तर मग ते टाळण्यासाठी मला काय करता येईल, काय काय ऍक्टिव्हिटी करायला लागेल. आता इथे यांच्या मशीन अशा आहे की तो दरवाजा बंद नसेल तर ती चालूच होत नाही. म्हणजे ती रिस्क कोणी आयडेंटिफाय केली आहे, ज्याने मशीन बनवलं त्याने आयडेंटिफाय करून त्याने डिझाईनच अशी केली आहे मशीन की तुम्ही तो दरवाजा बंद नाही केला तर ती मशीन चालूच नाही होणार.
आलं ना लक्षात? हा विचार कोणी केलाय? ती मशीन बनवणाऱ्यांनी केलं, म्हणजे त्याने रिस्क असेसमेंट केलं, बरोबर. आता हे सगळं आल्यानंतर हे सगळं काही ठिकाणी आपल्याला ते डायग्राम काढून दाखवायला लागतं आणि मग आपलं काय होतं, फॉल्ट ट्री अनालिसिस होतं. दुसरा आहे फेल्युअर मोड अँड इफेक्ट अनालिसिस, इफेक्ट्स अनालिसिस. याच्यामध्ये काय प्रश्न विचारायचे स्वतःला, ही खालून वरती जाणारी प्रोसेस आहे. मग आपण वरून खाली आलो की जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकतं. इथे काय करायचंय, तर आपण जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये काय विचारायचंय, व्हॉट हॅपन्स टू द आउटपुट इफ कॉम्पोनंट एक्स फेल्स. एक उदाहरण म्हणून आपण इथलं आपल्या इथलं घेऊ की हे प्रॉडक्ट बनवतात किंवा स्लॅब किंवा काही मशीन वरती बनवतात, तर हे काय विचार करते, मशीनचा हा पार्ट बंद झाला तर काय होऊ शकतं, तो पार्ट बंद झाला तर काय होऊ शकतं, किंवा ही मशीन बंदच झाली तर काय होऊ शकतं. आलं लक्षात ना? म्हणजे फेल्युअर आलं तिथे, मशीन काय झाली, फेल झाली, मशीन नादुरुस्त झाली, तर त्या कंडिशन मध्ये त्या कंडिशनचे माझ्या प्रॉडक्ट वरती काय इफेक्ट होऊ शकतो. आलं लक्षात ना? म्हणजे मशीन चांगली चालावी म्हणूनच प्रयत्न करायचे, पण बंद झाली तर काय होणार, त्याचं टेम्परेचर वरती खाली झालं तर काय होणार, हा सगळा विचार आधी करावा लागेल की नाही त्याला. मग ते घेऊन पुन्हा त्याच्यावरती ती रिस्क येऊ नये म्हणून पुन्हा त्याचं वेगळं प्लॅनिंग बनवणं, अशी वेगवेगळ्या प्रकारची टेक्निक्स आहेत. आता इव्हॅल्युएशन, जे मगाशी सांगितलं ना, कॅल्क्युलेशन कसं करायचं, कुठली रिस्क जास्त आहे आणि कुठली रिस्क कमी आहे हे कसं ठरवणार आपण, कसं ठरवणार, तर त्याच्यासाठी काही कॅल्क्युलेशन्स आहेत. तर एस्टिमेशन ऑफ रिस्क फॉर इच हजार्डस सिच्युएशन. आता ह्याच्यामध्ये काय दाखवले, पहिली सिच्युएशन आहे ना ती क्रिटिकल म्हणतो आपण, म्हणजे खूपच गंभीर. त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, मगाशी सांगितलं तसं एखादा हातच तुटला किंवा पाय तुटला किंवा पूर्ण जीवाला धोका आहे, तर ती खूप क्रिटिकल आहे. त्याच्या खाली आहे मेजर. मेजर म्हणजे खूप महत्वाची आहे, की खूप काय लॉंग टर्म इंजुरी होऊ शकते, म्हणजे एखादी जखम ती खूप दिवस लागतील बघायला, अशी खूप सिरियस जखम झाली आहे असं, किंवा पोटेन्शियल डिसॅबिलिटी, किंवा काय होऊ शकतं, कदाचित एखाद्या शरीराच्या भागाला अपंगत्व येऊ शकतं, अशी काही रिस्क आहे का, तर त्याला ती येते मेजर मध्ये. सिरियस म्हणजे गंभीर. शॉर्ट टर्म इंजुरी, इम्पेअरमेंट रिक्वायरिंग ऍडिशनल मेडिकल इंटरव्हेन्शन, म्हणजे एखादं ऑपरेशन करावं लागेल अशी एखादी इंजुरी आहे का, आलं लक्षात ना, तर ती येते सिरियस मध्ये. मायनर म्हणजे मायनर एखादी रिस्क कधी असू शकते, तर कस्टमरला मटेरियल लेट पोहोचेल, जास्तीत जास्त काय रिस्क आहे त्याच्यामध्ये, कस्टमर 2-4 शिवाय आहे, जास्त काही नुकसान नाही त्याच्यामध्ये, म्हणजे ती मायनर झाली. लिटल टू नो इफेक्ट ऑन प्रॉडक्ट परफॉर्मन्स, प्रॉडक्ट वरती काय परिणाम होणार नाही, फक्त लेट होणार आहे, असं एखादी सिच्युएशन असू शकते की. आणि शेवटचे निग्लिजिबल म्हणजे नगण्य, म्हणजे काहीच नाही परिणाम होणार, घडलं तरी ठीक आहे, नाही तर नाही, म्हणजे काहीच रिस्क नाही असं. असे 4-5 कॅटेगरी आहेत. मग ह्या आपण ठरवायच्या की कुठलं ह्याच्यात आपण जेव्हा विचार करू की कुठलं क्रिटिकल आहे, कुठलं मेजर आहे, कुठलं सिरियस आहे, कुठलं मायनर आहे, म्हणजे दुर्लक्ष केलं तरी चालू शकतं, आणि काही आहे ते तिकडे लक्ष नाही दिलं तरी ओके आहे, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण त्यांना डिवाइड करणार. एक्झाम्पल दिले त्याच्यावरून लक्षात आलंय ना तुमच्या, बोला काय कळत नसेल तर सांगत की आपण कशाला क्रिटिकल म्हणायचं, उदाहरणांवरून सहज लक्षात येईल. तशा आपण जे आता ऍक्टिव्हिटी करणार आहोत, तुमचं जे काम चालू त्याच्यात सुद्धा काही गोष्टी क्रिटिकल असतील, काही असतील त्या मेजर असतील, म्हणजे सिरियस असतील त्या, म्हणजे खूप लॉंग टर्म त्याचा परिणाम असतील, काही सिरियस असतील त्याचा शॉर्ट टर्म असेल, काही असतील ते छोट्यात थोडक्यात असेल, म्हणजे काय एखादं वरती जखम झाली त्याला मलम लावलं समजू, पण अपंगत्व येणं किंवा काय म्हणतात कायमच एखादं शरीराचा अवयव कायमचा कमावणं वगैरे, अशा पण रिस्क असू शकतात आपल्या कामाच्या ठिकाणी, बरोबर. तर त्याप्रमाणे आपल्याला त्यांची कॅटेगरी ठरवायची. दुसरं आहे ऑकरन्स. ऑकरन्स म्हणजे मग किती घडण्याची शक्यता किती आहे, तर फ्रिक्वेंट म्हणजे वारंवार घडतंय. 100 ऍक्टिव्हिटी करताना एकदा तरी चूक होते, 100त एकदा घडते, म्हणजे काय आहे, फ्रिक्वेंट आहे. एक उदाहरण म्हणून सांगितलं इथे. प्रोबॅबल म्हणजे शक्यता, मध्ये मध्ये कधीतरी शक्यता आहे, असं प्रोबॅबल, संभाव्य म्हणतात त्याला मराठीमध्ये, होऊ शकतं.
का तर हजारात एखादी केस असते, दिलंय बघा तसं. ओकेजनल म्हणजे फारच कधीतरी, म्हणजे 10,000 एक शक्यता. रिमोट म्हणजे खूपच दूरची शक्यता, फारच कमी, एकदम कमी, म्हणजे 1,00,000मध्ये एखाद्या वेळी कधीतरी घडेल. आणि इम्प्रोबेबल म्हणजे जवळपास अशक्य, म्हणजे अगदी 10 लाख ऍक्टिव्हिटी केल्या तर त्याच्यातली एखादी चुकी, 10 लाख पीस बनवले तर त्याच्यातला एखादा फॉल्टी येतो असं. तर आधीचं टेबल दाखवलं ते आणि हे, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण रिस्कचं काय करतो, एक कॅल्क्युलेशन करतो, इव्हॅल्युएशन करतो. आता इथे तुमच्या लक्षात येईल, म्हणजे दोन्हींचं कॉम्बिनेशन केलं आणि मग ठरवलं, ह्याला काय म्हणतात, रिस्क ऍक्सेप्टेबिलिटी मॅट्रिक्स. म्हणजे आपण दोन्ही प्रकारच्या रिस्क लिहिल्या, त्यांची एका बाजूला त्या किती घडू शकतात त्याची शक्यता ह्या बाजूला लिहिले, सगळे ऑप्शन त्याचे, आणि त्याची सिव्हिअरिटी किती आहे, त्याची तीव्रता किती आहे, त्याचे परिणाम किती चांगले किंवा वाईट काय काय होऊ शकतात, एकदम खूप कमी किंवा खूप जास्त, अशा स्केलवरती आपण सगळं लिहिलंय. मग जे निग्लिजिबल आहे, म्हणजे जे एकदम दुर्लक्ष करण्यासारखं आहे, तिथे रिस्क लो आहे. लो म्हणजे एकदम कमी, म्हणून हिरवं लिहिलंय होतं, हिरवं. आता ह्या 3 रंगांचे अर्थ तर कळतात आपल्याला, बरोबर. मग जी रिस्क आहे, जी निग्लिजिबल आहे, म्हणजे एकदम सहज दुर्लक्ष केलं तरी चालण्यासारखी आहे, ती कधीही घडली तरी कमी रिस्क आहे, आणि सारखी घडत असली तरी कमी रिस्क आहे. फ्रिक्वेंट म्हणजे सतत घडत असली तरी कमीच आहे, आणि काही कधी घडली नाही तरी पण ठीक आहे, पण मायनर आहे, आणि ती सतत घडते तर रिस्क मीडियम आहे. मागचं उदाहरण पाहिजे तर घेऊ आपण. मायनर म्हणजे काय, कस्टमरला मटेरियल पोचायला लेट होतोय, हे सारखंच व्हायला लागलं तर रिस्क आहे ना. एकदा झालं तर ठीक आहे, दोनदा झालं तर ठीक आहे, पण हे सारखंच व्हायला लागलं तर मग सुपरवायझर तुम्हाला विचारणार, हे परत परत व्हायला लागलं म्हणजे हा इश्यू थोडासा लक्षात घेणार का, बरोबर. सिरियस आहे पण फारच अगदी नाहीच घडणार, किंवा फारच 10,000 लाखात एकदा घडेल तर रिस्क लो आहे. पण महिन्यातनं एकदा घडतंय, वर्षातनं एकदा घडतंय आणि सिरियस आहे, तर मग कधीतरी विचार करावा लागेल त्याचा. आणि सिरियस आहे आणि सतत घडतंय फ्रिक्वेंटली, तर रिस्क खूप हाय आहे. आणि इकडे तर सगळं हायच आहे बघा. कॅटास्ट्रॉफी म्हणजे एकदमच भयानक अवस्था, जसं आता कोरोना आला, किंवा आता इकडे युद्ध चालू आहे, म्हणजे पळापळच चालू आहे, फक्त जीव वाचवण्यासाठी पळायचं, अशी एखादी सिच्युएशन, त्याला कॅटास्ट्रॉफी म्हणतात. म्हणजे एकदमच टोकाची अशी सिच्युएशन असेल, मग तिकडे सगळे हाय रिस्क. हे लक्षात येते ना तुमच्या, आपण कसं मल्टिप्लिकेशन केलंय त्याचं. सिरियसनेस किती आहे आणि किती वेळा घडतंय, आलं ना लक्षात, किती वेळा घडतंय आणि किती सिरियस आहे, हे ह्या ऍक्सिस वरती, ह्या इकडे हे सगळे फॅक्टर लिहिले, आणि तिकडे किती वेळा घडतंय तो फॅक्टर लिहिला, आणि ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आपण ठरवलं की रिस्क लो आहे, मधलं आहे ते मीडियम रिस्क आहे, आणि वरती आहे ते हाय रिस्क. तेच पुन्हा इथे आहे, वेगळ्या पद्धतीने लिहिलंय. ह्या केस मध्ये काय झालं, जिथे रिस्क लो आहे तिथे काय ऍक्शन नाहीये बघा, सगळं ब्लँक दिसतं. पण जिथे येलो आहे आणि रेड आहे तिथे काय लिहिलंय, रिक्वायर्स बेनिफिट रिस्क अनालिसिस. म्हणजे तिथे किती नुकसान होऊ शकतं आणि रिस्क घेतली तर फायदा किती होऊ शकतो, ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करून जर फायदा जास्त दिसत असेल तर आपल्याला ती ऍक्टिव्हिटी करायची, पण रिस्क जास्त आहे, नुकसान जास्त आहे, फायदा कमी आहे, तर ती ऍक्टिव्हिटी टाळायची. असं अनालिसिस प्रत्येक गोष्टीचं तिथे करायला लागतं. काय दिसतंय, बाकी काय दिसत नाही, बाकी बरंच काय आहे, पण आपल्याला मासच दिसतोय, कारण त्याचं नावच आहे फिश बोन डायग्राम म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला, फिश बोन डायग्राम. आता ही कशासाठी आहे, एक आपल्याला काही टेक्निक्स शिकायचे आहेत, की एखादी गोष्ट घडल्यानंतर नाही तिचं मूळ कारण शोधायचं आपल्याला, तर त्याच्यासाठी काही टेक्निक्स वेगवेगळ्या मॅनेजमेंट मधल्या लोकांनी शोधलेल्या आहेत. आता ह्याचं नाव आहे इशिकावा, जपानी माणसाने शोधलेली पद्धत.
की एखादी गोष्ट आहे, एखादी गोष्ट घडते आणि तुम्हाला त्याचं मूळ कारण शोधायचे, तर कधी कधी आपल्याला नाही शोधता येत. मग पद्धतशीर आपल्याला प्रयत्न करावे लागतात, विचार करावा लागतो याचं कारण काय आहे. गुन्हेगाराला, चोराला पोलीस शोधतात, ते कसं विचार करत असतील, कसा विचार करत असतील. तसं आपल्याला रिस्क शोधण्यासाठी काय करायचे, प्रयत्न. ब्रेक घ्यायचा का? ठीक आहे, चालेल, आपण थांबूया इथे. Hello madam, you can stop the recording. Okay. Yeah, we'll resume. तर आपलं काय चाललं होतं की एखादी गोष्ट घडल्यानंतर आता सगळं रिस्क मॅनेजमेंट आपण बघतोय. तर काही गोष्टी चुकणार आपल्या सगळं करत असताना, डे टू डे लाईफ मध्ये, रोजच्या आयुष्यात कुठे ना कुठे काही नाही छोट्या मोठ्या चुका होत असतात. त्या झाल्यानंतर त्या का घडल्या त्याचं कारण शोधायला, तसं आपण इथे जी प्रोसेस सेट करणार आहोत त्याच्यात जर काही झाली चुका कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण जरी काही चुका झाल्या तर त्याची कारणं कशी शोधायची. कारण जोपर्यंत मूळ कारण म्हणून रूट कॉज म्हटलंय, ते रूट कॉज जोपर्यंत आपण शोधत नाही ना तोपर्यंत तो प्रॉब्लेम तसाच राहतो. मग तो प्रॉब्लेम मुळापासूनच काढायला पाहिजे, म्हणून मग तो शोधायला लागतो. मग ते शोधण्यासाठी काही टेक्निक मॅनेजमेंट मधल्या लोकांनी ही डेव्हलप केलेली आहे. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं आहे कॉज अँड इफेक्ट डायग्राम. म्हणजे प्रत्येक गोष्ट घडली त्याला काहीतरी कारण असतं आणि घडली त्याचे काही परिणाम असतात, बरोबर. दोन गोष्टी असतात, एखादी घटना घडली की त्याच्या मागे काहीतरी कारण असतं आणि त्याच्या पुढे त्याचे परिणाम असतात. तर दोन गोष्टी. ह्या दोन गोष्टींमधलं रिलेशन बघून आपल्याला ते शोधत जायचंय आणि त्या प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत पोहोचायचंय. आणि एकदा का तिथे उपाय केला की आपल्याला खात्री असते की हे पुन्हा घडणार नाही, ही चूक पुन्हा घडणार नाही. मुळापर्यंत गेलो तर कळत. मग मुळापर्यंत जाण्यासाठी काय टेक्निक आहे, तर कॉज अँड इफेक्ट डायग्राम आहे. ही जपान मधल्या इशिकावा नावाच्या माणसाने शोधली. त्याने ते लिहिण्यासाठी एक प्रकारे एक डायग्राम तयार केली. ती डायग्राम काढल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की माशाच्या काट्यांसारखी दिसते, म्हणून तिला नाव दिलं फिश बोन. आणि ही डायग्राम काढताना कसं दिलंय, तर आपला जो प्रॉब्लेम आहे, ज्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण रिस्क मॅनेजमेंट करतोय किंवा त्याचं आपण कारण शोधतोय, तो प्रॉब्लेम इकडे लिहायचा. म्हणजे ते झालं माशाचं डोकं. असं करता करता एक जी मधली लाईन मारली ते आहे त्याचं मोठं हाड किंवा मोठा काटा. तर तिकडे आपण काय लिहितोय, 6 गोष्टी लिहिल्यात आपण. त्या 6 गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींनी आपली सिस्टम बनलेली आहे. कुठल्या 6 गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींची नावं आता इथे नाही आहेत, पण सगळ्या गोष्टींची नावं एम ह्या अक्षराने चालू होतात. 6M म्हणतात त्याला. काय 6M. त्यातला पहिला कुठला आहे, सगळ्यात पहिला माणूस आहे, मॅन. इथे पीपल लिहिलंय पण सगळ्यात पहिला कोण आहे, माणूस. आपल्या सगळ्या हे सगळं जे काय चाललंय याच्यात महत्वाचा फॅक्टर कुठला आहे, महत्वाचा घटक कुठला आहे, माणूस, मॅन. तिथे पीपल लिहिलंय, तो पहिला झाला. दुसरा आहे मशीन, वरती लिहिल्यावर. तिसरा आहे मटेरियल, इकडे लिहिले. त्यानंतर आहे मेथड, जे काम करण्याची पद्धत. त्यानंतर मेजरमेंट, काहीतरी मोजमाप घेतो आपण ते. आणि इकडे खाली एन्व्हायरमेंट लिहिलंय, ते आहे मदर नेचर, म्हणजे निसर्गमान. निसर्गाचा पण काहीतरी परिणाम आहे ना, आपण करतोय त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये, तिथून पण काही रिस्क येत असतात आपल्याकडे. तर ह्या 6 गोष्टी आहेत, ह्याच्या पलीकडे फार गोष्टी नाही, बरोबर नाही. मग ह्या 6च्या 6 गोष्टी, एम, मेथड, मेजरमेंट, मशीन, मटेरियल, मदर नेचर आणि मॅन, ह्या सगळ्या गोष्टी त्याने लिहिल्या अशा आकारामध्ये. मग त्याला दिसलं की हा माशासारखाच आकार आहे. मग आपण स्वतःला प्रश्न विचारायचे की हे जे काही चुकीचं घडलंय, समजा काय झालंय, आपला एखादा स्लॅब खराब झालाय, आपण आपलं उदाहरण घेऊ, की मग तिथे माणसांच्या काय काय चुका असू शकतात त्या इकडे लिहायच्या. लिहिलेत ना 2 एरो, तिकडे माणसांच्या चुका काय होऊ शकतात ते लिहायचे. तिकडे मशीनचं लिहायचं, मशीन मध्ये काय काय फॉल्ट असू शकतो म्हणून हे घडलंय.
मग मेजरमेंट, मोजमाप करताना काय चुकलंय का, किंवा काम करण्याच्या पद्धतीत मेथड मध्ये काय चुकलंय का, मटेरियल मध्ये काय रॉंग आहे का, किंवा बाहेरच्या पर्यावरणात काही त्याच्यामध्ये चुकीचं घडलंय का, असं अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जे जे ऑप्शन त्यावेळी सुचतील ते लिहायचे. त्या सिच्युएशन कडे बघितल्यानंतर म्हणजे स्टॅप खराब झाला ते शोधतोय आपण, बरोबर. मग माणसांच्या काय काय चुका होऊ शकतात, मशीनच्या काय काय चुका होऊ शकतात, मशीन मधनं काय फॉल्ट येऊ शकतो, मटेरियल मधनं काय फॉल्ट येऊ शकतो, असे सगळे त्या ठिकाणी लिहायचे. आणि मग पुन्हा ते एकदा रीचेक करायचे की खरोखर असं झालंय का. मग हे कधी कळेल, त्या माणसाची बोललो की कळेल, तू आता एक बरोबर केलं होतंस का, तू मशीन बरोबर वापरली होतीस का, मेजरमेंट बरोबर घेतलं होतंस का, तू प्रोसिजर फॉलो केलं होतंस का. ह्या सगळ्या गोष्टी एक एकदा चेक होत गेल्या. जे चुकी बरोबर आहे ते इकडे टिक टिक करत गेलो की जे राहतं तिकडे फॉल्ट, जे राहतं तिकडे तो फॉल्ट आपल्याला बरोबर सापडतो. कारण ह्या 6 गोष्टी सोडल्या तर दुसरीकडे कुठे फॉल्ट असायचा चान्स फार नाही, कारण ह्याच गोष्टी आहेत ना त्या सगळ्या सिस्टम मध्ये. येते ना लक्षात. तर ही अशी डायग्राम काढल्यानंतर मग ती दिसते कशासारखी, फिश बोन सारखी दिसते. म्हणून तिला फिश बोन नाव लक्षात ठेवायचे ना आपल्याला. फिश बोन किंवा इशिकावा किंवा कॉज अँड इफेक्ट टूल म्हणतात त्याला. कॉज अँड इफेक्ट म्हणजे कारण आणि परिणाम. काय कारण होतं म्हणून हा परिणाम आहे, किंवा हे कारण असेल तर तुमचा पुढचा परिणाम काय, असं आपण ते शोधत जातो. आलं लक्षात. आणि जी मोठी बोन आहे, मोठं हाड आहे, ती मेन कॉज आहेत. आणि जी छोटी छोटी जे आपण पुढे लिहित जाणार आहोत, किंवा ज्या आपल्या केसमध्ये जे काय आपण लिहू, आपल्या फॉल्ट मध्ये जे काय आपण लिहू, तिथून आपल्याला कुठेतरी रूट कॉज मिळेल. त्याचं एक एक्झाम्पल आपण घेऊ नंतर, किंवा आताच घेऊ. चला हे पुढे दिलंय. कुठले 6 फॅक्टर आहेत, मॅन, मटेरियल, मशीन, मेथड, मदर नेचर निसर्ग माता आणि मेजरमेंट. तर ह्याच्यातून काय काय प्रॉब्लेम होऊ शकतो असा प्रत्येक ठिकाणी आपण प्रश्न विचारायचा, आणि त्या प्रश्नाचं काय उत्तर असेल आपल्याला जे त्यावेळी दिसत असेल ते लिहायचं. त्यातून कुठेतरी आपल्याला ते कारण सापडतं. आता समजा एक उदाहरण म्हणून आपण घेऊ की आपली गाडी रेग्युलर मेंटेनन्स देते, किंवा पेट्रोलवरचा किंवा डिझेलवरचा खर्च माझ्या गाडीचा खूप जास्त होतो. तर मग मी कारण शोधतो का असं होतं. तर त्याच्यात मशीन म्हणजे स्वतः कार आली, त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे का ते मी शोधेन. काय काय प्रॉब्लेम असू शकतो, गाडी जुनी झाली आहे, मेंटेनन्स व्यवस्थित नाही आहे, इंजिनच जुनं आहे, किंवा आणखी काय प्रॉब्लेम आहे. मॅन म्हणजे मी स्वतः चालवतोय, मी माझ्यामुळे काय प्रॉब्लेम असेल का, की माझं ड्रायव्हिंग चुकीचं आहे, चालवण्याची पद्धतच चुकीची आहे. एन्व्हायरमेंट, रस्ते खराब आहेत, बरोबर. मेजरमेंटचं काही इथे येणार नाही. मेथड म्हणजे पुन्हा मी गाडी कशा पद्धतीने चालवतोय. आणि मटेरियल, गाडीमध्ये टाकलेले पेट्रोलच फॉल्टी आहे, त्याच्यातच भेसळ आहे, डिझेल मध्येच भेसळ आहे, किंवा गाडी दुरुस्त करताना जे पार्ट बसवलेत मेकॅनिकली ते फॉल्टी आहे. आलं लक्षात. अशी सगळी कारणं मी शोधली नाही. इथे मेजरमेंट किंवा एन्व्हायरमेंटचा किंवा काय म्हणतात त्या मेथडचा फारसा येणार नाही कदाचित, पण कुठले तरी 4-5 फॅक्टर असतील ते आपल्याला त्याच्यात कुठेतरी कारण सापडेल. मग लक्षात आलं की गाडी जुनी आहे आणि माझी चालवण्याची पद्धत पण खूप विचित्र आहे, म्हणून होतंय, म्हणून ते पुरत नाहीये, किंवा त्याच्यात परत परत प्रॉब्लेम होतो. ते कुठेतरी मला काय सापडलं, त्याचं मूळ कारण सापडलं. आलं लक्षात. असं सिस्टमॅटिक पद्धतशीर विचार करत करत गेलो एकेका गोष्टीमध्ये, खोल प्रश्न विचार की मग तिथे कुठेतरी आपल्याला कारण सापडलं. कदाचित 2 किंवा 3 कारण पण असतील, म्हणजे इथे पण काहीतरी असेल आणि तिथे पण काहीतरी असेल, त्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून गाडी नंतर बोलत. आलं लक्षात. ते कुठेतरी मूळ कारण 1 किंवा 2 असतील, अनेक असतील तर मिळतात आपल्याला, आणि त्यासाठी ही सिस्टम अशी वापरली जाते. तसं आपल्याला आता आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये हे करायचंय. लक्षात येत आहे ना. ह्या सिस्टम वापरून, हे टूल वापरून आपण आपल्या आता ऍक्टिव्हिटी पुढे चालू करायचे, की आपल्याला आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये कुठे कुठे काय प्रॉब्लेम येतात, किंवा आले प्रॉब्लेम तर ते कसे शोधायचे, त्याचं कारण कसं शोधायचं. दुसरं एक टेक्निक आहे, 8D म्हणतात त्याला. 8D म्हणजे 8 डिसिप्लिन्स, म्हणजे 8 पद्धतीने स्वतःला एक, किंवा आपल्या पूर्ण ह्या प्रोग्रामला, किंवा पूर्ण आपल्या
रिस्क मॅनेजमेंटला आपण डिसिप्लिन लावायचे, 8 पद्धतीने 8 शिस्तीत काम करायचंय. तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची ही एक मेथड आहे. प्रॉडक्ट आणि प्रोसेस मध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी आता आपण प्रॉडक्ट बनवतो बरं, ते पुढे पॅकिंग करून पाठवतो. तर ह्या 8 पद्धतीने पद्धतशीर स्ट्रक्चर्ड इंटू 8 डिसिप्लिन्स, आणि ह्या सगळ्यामध्ये महत्व सगळ्यात कशाला जास्त दिलंय तर टीम सिनर्जी, टीम एफर्ट. ह्या 8 गोष्टी होणार आहेत ना, या कशातून होणार आहेत? एकटा माणूस नाही करू शकणार. त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं काय महत्वाचं आहे? टीम महत्वाचं आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं महत्वाचं आहे. म्हणून ह्या 8D मधला पहिल्या 2 लाईन आहेत ना, ते फक्त त्याचं डिस्क्रिप्शन आहे. तिसऱ्या लाईन पासून चालू होतात बघा, 1 2 3 4 5 6 7 8. मग टीम अप्रोच आहे. आता टीम अप्रोच सगळ्यात पहिलं काय करायचंय तर आपले टीम बनवायला लागतील आपल्याला, किंवा टॉप मॅनेजमेंट आपल्याला गाईड करेल की तुमच्या एरियामध्ये तुमच्या डिपार्टमेंटमध्ये रिस्क मॅनेजमेंट साठी तुम्ही ह्या 4 लोकांची टीम बनवा. हे सगळ्यात पहिलं टीम अप्रोच. दुसरं आहे डिस्क्राईब द प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम होता तो पहिला लिहायचा. त्यानंतर सगळ्यांनी त्याच्यावरती विचार करायचा, त्याला ब्रेनस्टॉर्मिंग म्हणतात. म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन आपापल्या आयडिया जे काय मनात येईल ते सांगायचे त्याच्याशी संबंधित. सगळ्यांच्या आयडिया घ्यायच्या आणि त्याच्यावरून पहिलं काय काढायचं तर शॉर्ट टर्म करेक्टिव्ह ऍक्शन. लगेच आपण काय करू शकतो तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. म्हणजे मला जखम झाली आहे, आता सगळ्यात पहिलं मला काय करावं लागेल तर जखम घेऊन त्याच्यावरती औषध लावायचं. हा इमिजिएट घेतला पाहिजे. डॉक्टरकडे जायला वेळ आहे, पण पहिलं काय केलं आपण? प्रथम उपचार करतो ना, तशी पटकन सगळ्यात पहिली घेतलेली ऍक्शन आहे ना ती पहिली करायची. मग तुम्ही शोधत बसा की रूट कॉज काय असेल. आलं लक्षात ना की मी पडलो म्हणून मला लागलं, पण लागल्यानंतर आता तुम्ही मी जर तुम्ही झालो मला बाजूला ठेवून तुम्ही कारण नाही शोधत बसता. पडलाच कसा तिथे पहिलं सांग. घरात आपण असं करतो मुलांना, त्याला लागलं तर औषध लावायच्या आधी ठोकतो त्याला, पडलं. हे नंतर झालं, ते नंतर बघू. पहिलं इमिजिएट ऍक्शन काय घ्यायची तो प्रॉब्लेम करेक्ट करण्यासाठी. तर तो तिसरा पॉइंट आहे बघा, इम्प्लिमेंट अँड व्हेरीफाय शॉर्ट टर्म करेक्टिव्ह ऍक्शन. लगेच ऍक्शन घ्यायची किंवा आहे तो डॅमेज पहिला कंट्रोल करूया, झालेलं नुकसान पहिलं थांबूया. त्याच्यानंतर मग तुम्ही विचार करायचा आहे की ह्याचं रूट कॉज, मला मूळ कारण पडला का हे नंतर शोधू, मग ते शोधायचं. त्यानंतर करेक्टिव्ह ऍक्शन, त्याच्यावर काय ऍक्शन घेतल्या त्या पुन्हा चेक करायचं की हा पडू नये म्हणून मग मी काय काय केलं, ते बरोबर आहे का केलेलं सगळं. इम्प्लिमेंट परमनंट करेक्टिव्ह ऍक्शन, त्याच्यानंतर अशा ऍक्शन घ्यायच्या तुम्हाला की त्याच्यातनं तो प्रॉब्लेम कायमचा सुटणार आहे. परमनंट सोल्युशन त्याच्यावर. बरोबर. त्यानंतर प्रिव्हेंट रेकरन्स, म्हणजे पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून परत काय करावं लागतं त्याच्यासाठी. आणि लास्ट आहे कॉंग्रॅच्युलेट युअर टीम. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, सगळ्या 7 ऍक्शन इम्प्लिमेंट झाल्या की शेवटी काय असतं सेलिब्रेशन. म्हणजे सुरुवात पण टीमने आहे आणि ऍक्टिव्हिटी संपली तेव्हा पण पुन्हा एकदा टीम काय आली सेलिब्रेट करायला एकत्र आली. असा 8D अप्रोच आहे. आता हे सेलिब्रेशन किंवा कॉंग्रॅच्युलेट करायचं कशासाठी ठेवलंय तर एकत्र आलो, सेलिब्रेट केल्यानंतर आनंद वाढतो. आता सुद्धा आपल्या जसे अचिव्हमेंट होत जातील तसं आपण सेलिब्रेट करू. काल पण केलं होतं ना तुम्ही, काल केलं ना सेलिब्रेट, सगळ्यांना ड्रेस मिळाले. लक्षात आलं ना टेक्निक काय आहे ते. रिस्क मॅनेजमेंट मध्ये रूट कॉज शोधण्यासाठी त्याचं पुढचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी 8D टेक्निक आहे ना ते हे आहे. पहिली टीम बनवायची, प्रॉब्लेम काय आहे तो बघायचा, त्याच्यावरची उत्तरं शोधायची, लगेच काय ऍक्शन घ्यायची ती पहिली घ्यायची, मग उरलेली कारणं शोधायची, आणखी त्याच्यावरती करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायच्या, आणखी त्या दुरुस्ती करायच्या. करता करता कायमचं सोल्युशन काय आहे ते शोधायचं. ते करता करता त्याच्या पुढची स्टेप आहे हा प्रॉब्लेम पुन्हा येऊच नाही म्हणून काय करायचं ते ऍक्शन घ्यायच्या, आणि शेवटी तो पुन्हा कधी येणारच नाही याची खात्री झाली की सेलिब्रेशन. असा 8D अप्रोच आहे. हे मगाशी सांगितलं तेच आहे, कसं कॅल्क्युलेट करायचं, किती रिस्क आहे ते. त्याचं कॅल्क्युलेशन असतं की तुमच्याकडे रिस्क किती आहे, किती वेळा घडते, आणि त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला एक नंबर मिळतो
रिस्क प्रायोरिटी नंबर. रिस्क प्रायोरिटी नंबर पुढच्या स्लाइड मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन दाखवलेलं आहे. RPN लक्षात ठेवा. हे रिस्क प्रायोरिटी नंबर. कुठल्या रिस्कला पहिलं महत्व द्यायचं, कुठला प्रॉब्लेम पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा, काहीतरी ठरवायला लागेल की नाही. माझ्याकडे 4-5 प्रॉब्लेम आहेत. आता सुद्धा तुम्ही टॉप मॅनेजमेंट कडे जाल, समजा तुमच्यापैकी 4 माणसं गेली, प्रोडक्शनच्या डिपार्टमेंटचा एक गेलाय, पॅकेजिंग डिपार्टमेंटचा एक गेलाय, एक संदेश फायनान्सचा किंवा गेला, आम्ही कन्सल्टंट म्हणून गेलो, 4 जण एकदम गेलो आपण टॉप मॅनेजमेंटच्या केबिन मध्ये. तर ते पहिल्यांदा कोणाला बोलवतील? ते 4 जण एकदम गेलो तर थांबवतील कोणाला? ते कोणाच्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देतील? की ज्याच्याकडे जास्त मोठा प्रॉब्लेम आहे. बरोबर की नाही? सगळ्यांना तर एकदम नाही बोलू शकत, कारण 4 जण 4 डिपार्टमेंटचे 4 वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन. त्यावेळी ते काहीतरी कॅल्क्युलेट करतील ना मनामध्ये, की त्याच्यातला पहिला कोणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, जो जास्त सिरियस आहे. कुठेतरी त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे. मग त्यांनी कसं कॅल्क्युलेशन केलं तसं हा रिस्क प्रायोरिटी नंबर आपल्याला लक्षात ठेवायचे. कुठली रिस्क प्रायोरिटीने सॉल्व्ह करायची, कुठला प्रॉब्लेम प्रायोरिटीवरती सॉल्व्ह करायचा. तर त्याच्यासाठी मगाशी जे 3 फॅक्टर होते ना, त्याच्यात काय आहे? सेव्हिअरिटी, म्हणजे किती प्रॉब्लेमचा परिणाम किती सिरियस आहे ते बघितलं. तो घडतोय किती वेळा, ऑकरन्स म्हणजे किती वेळा घडतोय, सिरियस आहे आणि सतत घडतोय म्हणजे क्रिटिकल आहे. म्हणजे काय आहे? अतिशय गंभीरतेने घेण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यात आणखी एक फॅक्टर ऍड होतोय, तो म्हणजे डिटेक्शन. कधी कधी काय असं माहितीये का, प्रॉब्लेम असतो पण दिसतच नाही. प्रॉब्लेम असतो पण दिसत नाही. मग तो किती वेळा आपल्या नजरेत येतोय. कधी कधी प्रॉब्लेम असतो पण नजरेतच येत नाही. मग प्रॉब्लेम घडतोय, तो सिरियस आहे, किती वेळा घडतोय, आणि तो दिसण्यात आपल्या डिटेक्ट किती वेळा होतोय आपल्याला. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून एक नंबर येतो, त्याला RPN म्हणतात, रिस्क प्रायोरिटी नंबर. हा नंबर जेवढा मोठा तेवढी ती रिस्क जास्त सिरियस असते, आणि तो नंबर जेवढा मोठा असेल तेवढी त्याला जास्त प्रायोरिटी. आलं लक्षात? मगाशी जसं सांगितलं की माणसं सिरियसली काय होत आहेत, जखमी होत आहेत, आणि दर आठवड्याला एकदा घडतंय, आणि सिव्हिअर पण आहे, सतत घडतंय, आणि डिटेक्ट पण होते. दिसतच आहे ना समोर माणूस इंजुअर झालेला, रोज दिसतंय समोर की प्रॉब्लेम खूप सिरियस आहे, डिटेक्ट होतोय लगेच. आता एखादी अशी गोष्ट असते ती तर दिसतच नाही. आता ह्या मोबाईलचे आपल्या शरीरावरती परिणाम होत असतील की नाही, पण डिटेक्ट होत नाही. आलं लक्षात? उदाहरण म्हणून लक्षात ठेवा. मार लागलेला दिसतो, कापलेला दिसतो, पण ह्याच्या वेव्हमुळे आपल्या कानावरती किंवा कानाला लावून डोळ्यांवरती दिसत नाही. नंतर कधीतरी एकदम अचानक काहीतरी प्रॉब्लेम झाल्यानंतर कळणार असं होतं. सध्या काही दिसण्यात येत नाही, म्हणजे डिटेक्ट होत नाही. पण असे काही प्रॉब्लेम आहेत जे घडतायत, सतत घडतायत, सिरियस पण आहेत, दिसण्यात पण येतात. मग त्याचा RPN काय असेल? जास्त असेल की कमी असेल? जास्त असेल. म्हणजे 10 ऍक्टिव्हिटी मध्ये एकदा, मगाशी बघितलं ना, 100 एकदा घडते म्हणजे क्रिटिकल आहे. त्याच्याही पेक्षा जास्त सिरियसली घडते म्हणजे त्याचा S हा नंबर जास्त असेल. परत परत घडते, सिरियस आहे, खूप इंजुरी होत आहे, म्हणजे S नंबर जास्त आहे, O हा नंबर जास्त आहे, आणि दिसतंय डोळ्यासमोर D हा नंबर सुद्धा जास्त आहे. मग त्यांचा गुणाकार केला किंवा त्या नंबरना एकत्र केला, तो नंबर मोठा होईल, त्याची व्हॅल्यू जास्त होईल, म्हणजे तो प्रॉब्लेम ती रिस्क जास्त काय आहे, सिरियस आहे. असे मगाशी दिल्याप्रमाणे आपण ते कॅल्क्युलेट करतो, त्याला रिस्क इव्हॅल्युएशन म्हणतात. आणि ह्याच्यावरून आपण ठरवतो कुठल्या रिस्कला जास्त प्रायोरिटी द्यायची, कुठली रिस्क पहिल्यांदा सोडवायला पाहिजे, कुठला प्रॉब्लेम पहिल्यांदा सोडवायला पाहिजे. मग ते असे लिहिलं की सोडवायचे तर सगळेच आहेत, बरोबर की नाही? सोडवायचे तर सगळेच आहेत, पण त्याला पण काहीतरी प्रायोरिटी असते, बरोबर की नाही? एखादा माणूस इकडे मरतोय, त्याला सोडून मी नुसताच जखमी झालेल्याला मलम नाही लावू शकत ना. मला पहिली प्रायोरिटी कोणाला द्यायला पाहिजे? जिकडे जीव जातोय तिकडे द्यायला पाहिजे. डॉक्टर कसं करत असतील कॅल्क्युलेट? 4 पेशंट आले, ठीक आहे, एकाचा आता हार्ट अटॅक आला, ह्याला आता वाचवायचंच आहे, तर तिकडे जास्त लक्ष द्यावं लागेल, त्याला प्रायोरिटी द्यायला लागेल. एखाद्याचं नुसतं डोकं दुखतंय, मळमळतंय, असं काहीतरी होतंय, तू बाजूला बसतो. असं डॉक्टर नाही ना करणार की जो हार्ट अटॅकचा पेशंट आहे त्याला बाजूला ठेवेल आणि ज्याला नुसतं मळमळल्यावर त्याला औषध देत नाही.
तर नाही होणार ना. येते ना लक्षात आपण काय समजून घ्यायचा प्रयत्न करतोय ते. तर जिथे खूप सिरियस आहे, जो सतत सतत प्रॉब्लेम येतोय आणि तो दिसतोय पण डोळ्यांना, डिटेक्ट होतोय, अशा प्रॉब्लेमला नेहमी आपण प्रायोरिटी देऊ. ते देण्यासाठी आपण काही कॅल्क्युलेशन करतो, त्याला रिस्क प्रायोरिटी नंबर म्हणतात. आणि तो ह्या 3 गोष्टींच्या कॅल्क्युलेशन मधनं तो नंबर आपल्याला मिळतो. मगाशी आपण रिस्क इव्हॅल्युएशन शब्द ऐकलाय ना, ते ह्याला म्हणतात. आता ह्या रिस्क मॅनेजमेंट केल्यानंतर ही प्रोसेस टॉप मॅनेजमेंटचं काम आहे की हे सगळं बघणं, सगळ्यावरती नजर ठेवणं. पोस्ट प्रोडक्शन एक्सपिरियन्स चे काय असतील, प्रॉडक्ट आपली मार्केटमध्ये गेल्यानंतर सुद्धा तिथून काहीतरी कंप्लेंट आल्या, आपण ह्याच्या आधी जे जे काही ट्रेनिंग घेतलं त्याच्यात करेक्टिव्ह ऍक्शन, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण म्हटलंय, करेक्टिव्ह अँड प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन, CAPA कापा म्हणतात. तर आपले काही चुका झाल्या त्या करेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, मगाशी सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवायचं, चुका होणं अपेक्षित आहे, चूक होणारच नाही अशा ऍटिट्यूड मध्ये कोणी राहायचं नाही. माझ्याकडनं चूक होणारच नाही, चूक होणार अपेक्षित आहे, आपण ती मान्य करतो किती आणि करेक्ट किती करतो याच्यावरती सगळं आहे. आणि त्याच्यासाठी हे सगळं प्लॅनिंग आहे. आलं लक्षात ना. मी चुकलोच नाही कधीच नाही म्हणायचं, चुका मान्य करायच्या, कारण चुका अपेक्षित आहे. तुम्ही परफेक्ट नाहीये त्यामुळे चुका होणारच आहे, काही चुका परत परत पण होतो. त्याप्रमाणे ट्रेनिंग देता येईल, त्याप्रमाणे आपल्याला नवीन काहीतरी शिकता येईल, नवीन काहीतरी त्याच्यातून निघेल. पण चूक होणार नाही असं नक्की कोणी भ्रमात राहू नये. आणि हा सगळा फीडबॅक जो आहे, तर तो फीडबॅक आहे ना, पुढे काही मिस्टेक होऊ नयेत म्हणून आपण करतो. आज चूक झाली ना, ती जर मी मान्य केली आणि सगळ्यांना सांगितलं, म्हणून नॉलेज शेअरिंग खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. मला ऐकू ना, टीम बिल्डिंग सगळ्यात पहिला आपण टीमने सुरुवात करतो. का करतो, तर तुम्हीच एकमेकांना सांगायचंय माझी ही चूक झाली होती, ही चूक करू नको. त्याच्यात काही लाज वाटण्यासारखं नाहीये, माझी चूक मान्य करतोय मी, कुठेतरी मी कमीपणा करतो. कशासाठी घ्यायचा आहे तो कमीपणा, तर माझी चूक झाली आणि मी सांगितली, तर दुसरा निदान त्याला माहितीच असेल की ही चूक होऊ शकते, मी ती करायची नाही. आलं लक्षात ना. आपण करतो ना, एकमेकांना सूचना देतो की नाही, धोका आहे, हजार्ड आहे, मला चेक ना, त्याची एकमेकांना सूचना देणं महत्वाचं आहे. आपण बोलतो तिथे खाली आपण आता प्रोसिजर आहे, आम्ही ते आधीपासून पण फॉलो होत असतो. हाऊस कीपिंग वाले बाथरूम किंवा वॉशरूम मध्ये काम करत असताना बाहेर एक बोर्ड लावतात, काय, वेट फ्लोअर कॉशन, सावधान फ्लोअर काय आहे, ओला आहे. म्हणजे काय, तिथे माणूस घसरून पडू शकतो हे त्याने सांगितलं आपल्याला. तसं आपण पण सांगतो की नाही, तेव्हा पुढे घसरून पडशील, पावसाळ्यात शेवाळ साठलाय घसरून पडशील. आपण कित्येक वेळा बाईक वाल्यांना माहिती असेल, बाईक चालू करतो पण स्टँड काढायला विसरलो असतो. समोरचा माणूस हाताने हॉर्न मधून काही नाही काही करून फोन करतो आपल्याला, पुण्याकडून दाखवतो दुसरे स्टँड आहे, कुठेतरी लागेल आणि गाडी काय होईल, ही होईल, पडेल किंवा आणखी काय होऊ शकतो. म्हणजे वॉर्न करतो आपण, वॉर्निंग देतो. समोरच्या माणसाला जर काही धोका असेल आणि आपल्याला तो दिसत असेल तर आपण वॉर्निंग देतो. हे सगळ्यात मोठं काम आहे, लक्षात ठेवायचं. आणि रिस्क असेसमेंट मधला खूप महत्वाचा भाग आहे. आता आणखी एक मेथड आहे रूट कॉज, म्हणजे मूळ कारण शोधण्याची, त्याला म्हणतात 5 व्हाय. म्हणजे 5 वेळा का हा प्रश्न विचारायचा, 5 वेळा का हा प्रश्न विचारायचा. तर त्याच्यामध्ये काय होतं, आपला प्रॉब्लेम काय आहे तो लिहायचा, त्याच्यानंतर पहिल्यांदा विचारायचं हे असं का घडलं, मग त्याचं काहीतरी उत्तर मिळेल, मग त्या उत्तराला पुन्हा प्रश्न विचारायचा, मग असं का घडलं. असं करत करत 5 वेळा खाली खाली त्याच प्रश्नाला प्रत्युत्तर, प्रतिउत्तर, उलट उत्तर, उलट उलट विचारत गेलं की 5व्या का पर्यंत आपल्याला त्या प्रश्नाचं काय मिळतं, उत्तर मिळतं. कधी कधी पहिल्या 2 मध्येच मिळेल. तर हे त्याचं प्रोसिजर जस्ट मी लिहिलंय, त्याचं आपण उदाहरण बघूया, मग लक्षात येईल तुमच्या. आणि ही मेथड आपल्याला पुढे वापरायची. काय प्रश्न विचारायचे फक्त, का घडलं, असं का घडलं. आता एक उदाहरण आहे एकदम सोपं, की मी ऑफिस मधून घरी येत होतो आणि माझी कार रस्त्यात मध्येच बंद पडली. काय झालं, माझी कार रस्त्यात मध्येच बंद पडली. मी विचारलं का, व्हाय डिड द कार स्टॉप, कार का थांबली.
त्याचं उत्तर मला काय मिळालं, कार मधलं इंधन, गॅस किंवा पेट्रोल डिझेल संपलं. मग मी प्रश्न विचारला का संपलं, का विचारायचं, जे उत्तर मिळेल त्याला पुन्हा का विचारायचं. व्हाय डिड इट रन आउट ऑफ गॅस, कार इंधन संपलं, का संपलं, बिकॉज आय डिडंट बाय एनी गॅस ऑन माय वे टू वर्क, घरून ऑफिस मध्ये जाताना मी गॅस भरला नव्हता. व्हाय डिडंट आय बाय एनी गॅस इन दिस मॉर्निंग, सकाळी कामावरती जाताना मी का गॅस नाही भरला, कारण माझ्याकडे पैसे नव्हते. आय डिड नॉट हॅव एनी मनी, माझ्याकडे पैसे नव्हते. मग विचारलं माझ्याकडे पैसे का नव्हते, तर त्याचं उत्तर होतं रात्री मी जुगारात हरलो होतो. त्याचं उत्तर होतं काल रात्री मी जुगार खेळायला गेलो, तिकडे मी हरलो होतो पैसे. मग मी प्रश्न विचारला मी पैसे का हरलो किंवा मी तो जुगार का हरलो, तर त्याचं उत्तर मिळालं की मला मुळात जुगार खेळायला व्यवस्थित येतच नाही, ठीक आहे, त्याच्यातला एक्सपर्ट नाही. उदाहरण मनोरंजक थोडं वाटलं तरी आपल्याला ही पद्धत लक्षात आली ना, का असं विचारायचं. एक उदाहरण मी तुमच्यासाठी आपल्या इथलं तयार केलं, हम लोग दिखा सकते इधर. मी एक दुसरं डॉक्युमेंट बनवलंय ते दाखवतो तुम्हाला. तुमचं आहे हे एक्सेल ना. आपलं स्वतःचं एक्झाम्पल घेऊया आपण. की आपण नायलॉन ब्लॉक स्लॅब बनवतोय. काय झालं, आपल्याला काय प्रॉब्लेम दिसला त्याच्यामध्ये, तर स्लॅबचा कलर आहे ना तो असा ब्राउनिश येलो दिसतोय, म्हणजे थोडासा चॉकलेटी असा दिसतोय. तो असायला कुठला पाहिजे, लाईट येलो किंवा क्रीम कलर, असा फेंट कलर असायला पाहिजे, तो खूप डार्क दिसतोय. हा झाला आपला प्रॉब्लेम, त्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे. आता नीलांचल जी आहेत तिथे समजा ऑपरेटर, त्यांनी प्रश्न विचारला स्वतःला की असं का झालं. मग त्यांना त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या ऑब्झर्वेशन मधून काय उत्तर मिळालं की त्यावेळी टेम्परेचर आहे ना हिटिंग कॉइलचं खूप जास्त होतं. मी सेट केलेलं बरोबर होतं, पण ते ऍक्च्युली खूप जास्त होतं. मी 250 सेट केलं आणि ते 300 पर्यंत गेलं, असं त्यांचं पहिलं आन्सर. मग त्यांनी प्रश्न विचारला असं का झालं, बिकॉज कारण हिटिंग कॉइल व्यवस्थित काम करत नाही, असं त्याचं उत्तर मिळालं. मग हिटिंग कॉइल व्यवस्थित काम का करत नाहीये, त्याचं उत्तर मिळालं बिकॉज मेंटेनन्स, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स वॉज नॉट डन. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स साठी जो दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी जो इंजिनियर यायला पाहिजे होता, तो प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स त्यांनी केलेला नाहीये. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स का केला नाहीये ते का विचारल्यानंतर लक्षात आलं, नोबडी कॉल्ड द इंजिनियर. इंजिनियरला कोणच नाही केलं. तो कशाला स्वतःहून येईल फोन करायला, माणसं आपली विसरली किंवा कोणी फोनच नाही केला. मग का फोन नाही केला, कारण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचं शेड्यूलच नाही आपल्याकडे. आता मॅडम बी बनवलंय, पण एक कारण आपण तर बदललं पाहिजे की प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचं शेड्यूलच नाही. मग आपल्याला काय कुठून सुरुवात करायला लागेल, शेड्यूल बनवायला लागेल. किंवा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचं शेड्यूल आहे आणि ह्या दोघांपैकी कोणी बघितलंच नाही, ते पण होऊ शकतं ना. काय म्हणजे काय, त्याचं मूळ कारण काय, तर आपण या दोघांपैकी कोणी फोन करायचा हे ठरवून नाही दिलं. म्हणजे जॉब रिस्पॉन्सिबिलिटी मग आपण केलंय ना अभ्यास, प्रत्येकाला एक जबाबदारी दिली आहे, प्रत्येकाचा रोल आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, काय तो नाही प्रमाणे. त्यातली मी सांगितलंच नाही किंवा लहू सर म्हणा किंवा जो कोण सुपरवायझर आहे ते सांगायला विसरले. त्या प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सची जबाबदारी तुझी. फोन नाही गेला इंजिनियरला तर मी तुला विचारलं, असं नीलांचलजींना सांगितलं. मी महेशला नाही विचारला, मी तुलाच विचारला, असं त्याने केलं. मूळ कारण काय आहे, तर एक तर शेड्यूल नव्हतं, त्या शेड्यूल होतं की त्याची जबाबदारी एका पर्टिक्युलर माणसाला ठामपणे दिली गेली नव्हती, हे कारण. समजा ना असं का विचारत गेलं की ते कारण सापडतं. आता हे आपण 5 मध्ये दाखवलंय. आता 5 हे हा नंबर जरी 5 हा नंबर जरी दिला असला तरी कधी कधी असं होऊ शकतं की 2-3 वेळा काय विचारल्यानंतर तुम्हाला मूळ कारण सापडू शकतं. कधी कधी 5 विचारून सुद्धा तुम्हाला मूळ कारण सापडणार नाही, मग आणखी पुढे विचारत आहे. 5 हा नंबर फक्त रेफरन्स म्हणून आहे,
शक्यतो 5 वेळा काय विचारलं की उत्तर मिळतं ऍव्हरेज, म्हणून 5 हा आकडा आहे फक्त. पण 2 वेळा काय विचारल्यानंतर सुद्धा उत्तर मिळू शकतं. कधी कधी 5 वेळा विचारून पण नाही उत्तर मिळत, मग आणखी खोल चालू. कळलं काय टेक्निक आहे ते? तर याला 5 मेथड म्हणतात, टू फाइंड आउट द रूट कॉज, मूळ कारण शोधण्यासाठी कुठल्याही प्रॉब्लेम. तर हे आपण एक उदाहरण आपल्या प्रॉडक्टशी रिलेटेड बघितलं. आता रिस्क मॅनेजमेंट फाईल. आता हे सगळं केल्यानंतर, वेगळ्या पद्धतीने सगळ्या रिस्क आपण बघितल्यानंतर, आपल्या फाईल असायला पाहिजे, त्याच्यामध्ये प्लॅन असायला पाहिजे, अनालिसिस असायला पाहिजे, आपण केलेले इव्हॅल्युएशन, आपण घेतलेल्या सगळ्या ऍक्शन, कुठल्या कुठल्या रिस्क आपण शोधल्या, कुठल्या कुठल्या ऍक्सेप्ट केल्या. काही ठिकाणी मला सांगितल्याप्रमाणे एखादी रिस्क कशी असते की आपल्याला स्वीकारायला लागते की मी किती प्रयत्न करून सुद्धा माझं एवढं नुकसान होणारच आहे, माझा एवढा प्रॉडक्ट मध्ये फॉल्ट राहणारच आहे, बरोबर. तुम्ही कितीही फिनिशिंग द्यायचा प्रयत्न केला तरी स्लॅब मध्ये काहीतरी पार्ट रफ राहतोच आहे. तर तो मला आता तेवढा स्वीकारणं गरजेचं आहे, सगळ्या प्रयत्न करून झाल्यानंतर. तर त्याला म्हणतात रिस्क ऍक्सेप्टेबिलिटी. मी किती त्याच्यात, आणि हे सगळे डिसिजन कोण घेणार आहे? टॉप मॅनेजमेंट. म्हणून त्यांचा रोल आपण पुढे सांगितलंय की ह्या सगळ्या एवढ्या प्रोसिजर मध्ये टॉप मॅनेजमेंट काय काय करणार आहे आपल्यासाठी. तर एक्झिक्युटिव्ह किंवा टॉप मॅनेजमेंट इज अल्टिमेट ऑथॉरिटी विथ द कंपनी. ते सगळ्यात वरची ऑथॉरिटी आहे, सगळ्यात डिसिजन सगळे घेणारे ते आहेत. तर त्यांचं काय आहे, तर सगळ्यात पहिलं काम की ह्या सगळ्यासाठी, सगळ्या रिस्क मध्ये कुठली रिस्क घ्यायची कुठली नाही घ्यायची याचं फायनल डिसिजन कोण घेणार? टॉप मॅनेजमेंट. दुसरं आहे, ह्या सगळ्यासाठी तुम्ही जी टीम बनवणार, तुम्हाला जे काय लागणार आहे सगळं करण्यासाठी, रिसोर्सेस लागतील, पेन पेपर लागेल, आणखी काय लागेल, कॅल्क्युलेटर लागेल, माणसं लागतील, मशीन लागेल, आणखी काय लागेल, मटेरियल लागेल, हे सगळं पुरवण्याचं काम कोण करणार आहे? टॉप मॅनेजमेंट, एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट करणार आहे. त्यानंतर ही सगळी प्रोसिजर तुम्ही करत असताना तुमच्यावरती लक्ष ठेवायचं काम ते करणार. तुम्ही केलेली जी रिस्क मॅनेजमेंट आहे ती व्यवस्थित आहे का, ती इफेक्टिव्ह आहे का, त्यातून खरोखर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत का, याचं इव्हॅल्युएशन, याचं सगळं मॉनिटरिंग पण कोण करणार? तुम्ही. तुमचा परफॉर्मन्स कसा आहे ते बघणार कोण? टॉप मॅनेजमेंट. ठीक आहे. तर ह्या सगळ्यामध्ये महत्वाचा रोल टॉप मॅनेजमेंटचा आहे. आणि रिस्क मॅनेजमेंटची प्रोसेस आहे त्याला पुढे रिस्क मॅनेजमेंट पॉलिसी म्हणतात. रिस्क मॅनेजमेंट पॉलिसी आहे बघा शेवटच्या पॉईंटमध्ये. आपल्या कंपनीची रिस्क मॅनेजमेंटची पॉलिसी बनवण्याचं काम कोण करतो? टॉप मॅनेजमेंट. त्यांचा रोल महत्वाचा आहे, तेवढाच आपलाही महत्वाचा आहे. आपण आपल्या डिपार्टमेंटमध्ये, आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये कुठे कुठे काय काय रिस्क आहे हे शोधून आपल्याला हे करायचं. आता ही रिस्क मॅनेजमेंट सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे का आपण करतोय, तर आपल्या प्रॉडक्टच्या क्वालिटीवरती त्याचा कुठेतरी परिणाम. म्हणजे आपण जे ISO 9001 घेणार आहोत किंवा ISO 13485 घेणार आहोत, त्यांच्या क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम मध्ये ही आपली गरजच आहे की आपल्याला आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मधल्या रिस्क शोधायचे आणि त्याचं मॅनेजमेंट आलं लक्षात. तर ह्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, काही शंका असतील